मित्र हो, आजचा जो विषय आहे तो वाचन संस्कृती या नावाने मी घेतलेला आहे आणि याचं तुम्हाला मी अधिक कारण सांगू इच्छितो. गेल्या 10 दिवसांमध्ये 2 महत्त्वाच्या घटना झालेल्या आहेत आणि त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या विषयाचं औचित्य विशेषत्वाने आहे. पहिली आणि महत्त्वाची घटना म्हणजे इतक्यातच वसंत पंचमी म्हणजे सरस्वती पूजेचा उत्सव जरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होत नसला तरी तो उत्तर भारतात आणि पश्चिम बंगालमध्ये वगैरे होतो. आजचा दिवस म्हणजे वसंत पंचमीचा दिवस हा नवीन ज्ञान प्राप्तीचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस मानला जातो. दुसरी महत्वाची घटना म्हणजे आपले सगळ्यांचे अत्यंत लाडके कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण मातृभाषा दिवस 27 फेब्रुवारीला साजरा करतो. परंतु मधल्या काळामध्ये युद्धावरचं एक सादरीकरण करावयाचं असल्यामुळे आणि त्याला खूपच वेळ लागत होता, त्यामुळे कारण त्याच्याबद्दलची बरीच माहिती मला संकलित करणं आवश्यक होतं, म्हणून हा विषय जरा थोडा मागे पडला. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची मनःपूर्वक माफी मागतो झालेल्या विलंबाबद्दल. आणि आताच्या या वाचन संस्कृती हा विषय केवळ विद्यार्थ्यांकरता किंवा आई वडिलांकरता महत्वाचा नाही आहे, संपूर्ण समाजाकरता विशेषत्वाने महत्वाचा आहे. कारण आपण काही महत्वाच्या गोष्टी हरवत चाललेलो आहोत आणि या गोष्टी सवयीने आपल्याला मिळाल्या होत्या, त्या हरविल्यामुळे, परंपरेने आपल्याला मिळाल्या होत्या त्या हरविल्यामुळे हळूहळू आपला समाज संस्कृती यांना दिशा योग्य प्रकारची मिळेल का, की या दिशेला कलाटणी अशी विचित्र पद्धतीने मिळून काही नवीन समस्या समाजापुढे उपस्थित होणार आहेत का, हा विचार आपल्याला आता करावाच लागणार आहे. या दृष्टीने वाचन संस्कृतीचं महत्व असाधारण आहे. सरस्वतीच्या स्तवनाने आपण आजच्या या सादरीकरणाला प्रारंभ करू. संस्कृत मध्ये एक श्लोक आहे, सरस्वती महाभागे विद्ये कमललोचने विद्यारूपे विशालाक्षी विद्याम देही नमस्तुते. हे महाभाग्यवती ज्ञानरूपी कमळा समान विशाल नेत्र असणाऱ्या ज्ञानदात्री सरस्वती, मला विद्या दे, मी त्याच्याकरता तुला वंदन करतो, तुझी अर्चना करतो. हा श्लोक म्हणजे सरस्वती पूजनाचा प्रारंभ आहे. विद्या प्राप्तीचा, ज्ञान प्राप्तीचा प्रारंभ आहे असं आपण मानतो. आणि या पार्श्वभूमीवर आपण जर वाचन संस्कृतीचा विचार केला तर आपल्याला वाचन संस्कृतीचं नेमकं महत्व लक्षात येईल. वाचन आपण छंद म्हणून जोपासतो, अनेक प्रकारची पुस्तकं वाचतो. काही लोकांना रहस्यकथा, काहींना प्रणयकथा, काहींना रोमांच असणाऱ्या गोष्टी, साहस कथा, तर काहींना कादंबऱ्या आणि काहींना चरित्र, तत्वज्ञानात्मक ग्रंथ, वेगवेगळ्या प्रकारची आपली वाचनाची आवड असते. पण ही आवड जितकी चांगल्या प्रकारे, जितक्या निकोपपणे, जितक्या उत्कृष्टपणे आपण जोपासतो, तितका आपला जीवनावरचा विश्वास, जीवनावरची श्रद्धा अधिकाधिक वृद्धिंगत होत जाते. कारण वाचन हे एक जीवन मूल्य आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला काही जीवन मूल्यांची आवश्यकता आयुष्य जगताना भासते, आवश्यक असते आणि त्याच्या दृष्टीनेच आपण जगाकडे पाहत असतो. जसा आपला जगण्याचा दृष्टिकोन असेल तसा आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपोआप होतो. वाचनाचा हा जो प्रयोग आहे हा एक संस्कार म्हणून साधारणपणे लहानपणी आपल्यावर केला जातो. आई वडील प्रयत्न करतात की मुलांनी पुस्तकं वाचावी, चांगली पुस्तकं वाचावी. हा संस्कार नंतर वाचन संस्कृतीला चालना देतो, अभ्यास वृत्तीला चालना देतो. लहानपणापासून चांगली पुस्तकं वाचण्याची इच्छा आणि प्रेरणा असणारी मुलं नंतर अनेक विषयांचा अत्यंत चौफेर वृत्तीने अभ्यास करतात आणि त्याच्यातून चांगला समाज निर्माण होतो. ज्या समाजामध्ये वाचक वर्ग मोठा असतो, वाचणारा वर्ग मोठा असतो, तो अधिक जागृत, चिंतन करणारा आणि विवेकाने वागणारा असतो. आणि म्हणून अमेरिकेचा उल्लेख करताना हे नेशन ऑफ रीडर्स या नावाने केला जातो. त्याच्यावर एक अत्यंत उत्तम अशी पत्रमुद्रा सुद्धा अमेरिकेने काढली आहे. कारण वाचन वेड्यांची आणि वाचनाकरता वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासण्याची, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्न करणाऱ्या वेड्यांची संख्या त्या देशात असाधारण आहे. मग या वाचन वेड्याची एक गोष्ट सांगूनच मी माझ्या सादरीकरणाला प्रारंभ करणार आहे. ज्या माणसाबद्दल तुम्हाला मी आता सांगणार आहे तो एकदा इजिप्तवरून जहाजाने आपल्या देशाला, जर्मनीला जायला निघाला. त्या काळातला म्हणजे 18व्या शतकातला हा प्रवास मोठा जिकरीचा असायचा. जहाजाच्या डेकवर बसून नुसतं समुद्राच्या पाण्याकडे आणि लाटांकडे पाहत राहणं हा अत्यंत कंटाळवाणा बाब आहे, ती प्रत्येकाच्या लक्षात येईल. मग काय करायचं म्हणून त्यांनी तिथल्या त्या बोटीच्या प्रमुखाला, कप्तानाला विचारलं, काही पुस्तक असेल तर द्याल, बरं होईल. त्यांनी त्याला एक पुस्तक वाचायला दिलं. ते एका महाकाव्याच्या वर आधारित होतं, हेलन ऑफ ट्रॉय नावाचं.
आणि त्या माणसाने ते पुस्तक वाचत असताना त्याला ती गोष्ट विलक्षण रंजक आणि खूपच प्रभावी वाटायला लागली. तो येता जाता त्या पुस्तकातल्या उतार्यांबद्दल आपल्या प्रवासी मित्रांशी चर्चा करायला लागला. तेव्हा तो बोटीचा कप्तान त्याला म्हणाला, "अहो, तुम्ही काय बोलता साहेब? ही गोष्ट इथेच घडलेली आहे. आपण ज्या क्रीट बेटापाशी आहो, इथेच ही घटना घडल्याचं सांगतात." त्याला मोठं आश्चर्य वाटलं, की एवढा मोठा इतिहासातला प्रसंग जर या ठिकाणी घडला असेल, तर याचे पुरावे इथे निश्चितपणे असतील. आणि म्हणून हेनरिक श्लीमन या बँकरनी, बँकिंग व्यवसाय करणाऱ्या अत्यंत श्रीमंत धनाढ्य माणसाने जर्मनीला जाण्याचा विचारच सोडून दिला. आणि तो तिथेच क्रीट बेटावर नंतर तुर्कस्तानात राहिला. आणि त्यांनी या हेलन नावाच्या राजकन्येचा नगर ट्रॉय, ती गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे, पॅरिस, हेलन आणि अग्मेनॉनची, शोध घेण्याचा प्रयत्न केला. 20 वर्षापेक्षा अधिक कालावधी तो तिथेच राहिला. शोध घेता घेता समुद्राच्या पाण्यात उत्खनन करताना, त्या काळात साधनं नव्हती तरी सुद्धा आपला त्यांनी एक पुस्तक वाचलं, त्याच्या वेळापायी त्यांनी हा छंद जोपासला. त्याला 7 वेगवेगळ्या प्रकारची ट्रॉय नगरं सापडली आणि अखेर हेलनचं ट्रॉय त्याला सापडलं. मोठ्या प्रमाणात सोनं मिळालं. ही जी इमारत आहे ती मी स्वतः पाहिली आहे बर्लिन शहरात. हेनरिक श्लीमन म्युझियम या नावाने फार प्रसिद्ध इमारत आहे. त्यात हेनरिक श्लीमन यांना सापडलेल्या असंख्य वस्तू, आर्टिफॅक्ट्स, सोन्याच्या आणि इतर तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत. एका पुस्तकाने एका माणसाला वेड लावलं. याच्यावर मराठीत देखील एक अत्यंत सुंदर पुस्तक श्री रवींद्र गुर्जर यांनी लिहिलेलं आहे, सुवर्ण योगी नावाचं. आपण प्रत्येकाने वाचायला पाहिजे. मग वाचन कशा करता? तर वाचन हे शिक्षणाचं सर्वात उत्तम साधन आहे. आपल्या विचारांना जर समजा वृद्धिंगत करायचं असेल, त्याला एक विशिष्ट दिशा, विशिष्ट क्रम आणि एक पूर्ण प्रवाह मिळवून द्यायचा असेल, त्याच्यामध्ये एक भरीवपणा आणायचा असेल, वेगवेगळ्या नवीन कल्पना आपल्याला सुचाव्या असं वाटत असेल, नवीन साहित्याचा परिचय माणसाला नवीन लोकांशी परिचय करून, नवीन संस्कृतींशी, नवीन समाजांशी, नवीन स्वभाव वैशिष्ट्यांचा त्याचा परिचय होतो. त्याची आत्मिक बौद्धिक क्षमता वाढते. खरं पाहिलं असता मानसिक विकासाची पहिली पायरी जर कोणती असेल तर वाचायला शिकणं. आपल्याकडे लहानपणी आपण कदाचित जुन्या काळात गभ म्हणत 4 बुक शिकलास का असं जे विचारत होते, ते तुझा मानसिक विकास तरी किमान सुरू झालाय किंवा नाही या दृष्टीने विचारत असावे असं वाटतं. स्वतंत्रपणे चिंतन आणि विचार करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. बहुसंख्य चांगले तत्वज्ञ, विचारवंत यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे साहित्याची आणि नवीन तत्वज्ञानांची निर्मिती केली. त्यांचं वाचन अत्यंत अफाट होतं, यात संशय नाही. कधी कधी वाचनामुळे लोकांचा आणि समाजाचा दृष्टिकोनच बदलून जातो. एक पुस्तक एखादा माणूस लिहितो, पण संपूर्ण समाज झोपेतून खडबडून जागा होतो आणि त्याला वाटतं, अरे हे काय माझ्यावर अन्याय चालू आहे. महात्मा फुलेंची गोष्ट कोणाला माहित नाही. त्यांचा शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक किंवा गुलामगिरी हे पुस्तक यांनी बहुजन समाजामध्ये किती मोठं परिवर्तन घडवून आणलं हे मी सांगूच शकणार नाही शब्दामध्ये, इतकं मोठं ते आहे. त्यांचंच एक वाक्य तुम्हाला सांगतो, याच्यावरून तुम्हाला ज्ञानाची, विद्येची आणि ज्ञान संपादनाची, वाचनाचं महत्व लक्षात येईल. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. एक अविद्या, एक अज्ञान संपूर्ण समाजाला कायमचं नामशेष, कायमचं खच्चीकरण करून टाकतं. म्हणून कृपा करून वाचनाचं महत्व लक्षात घ्या. संस्कृत भाषेत तर या वाचनाचा आणि विद्येचा, ज्ञानाचा तर विलक्षण गौरव केलेला आहे. सर्व द्रव्येषु विद्येव्य द्रव्य माहुरनुत्तमम अहार्यत्वादक्षायत्वाच्च सर्वदा. सर्व द्रव्यांमध्ये विद्या हे सर्वोत्कृष्ट द्रव्य आहे. कारण ते कोणी चोरून नेऊ शकत नाही, त्याचं किंमत करता येत नाही, ते अमूल्य आहे आणि त्याचा नाश होत नाही. अगदी वयाच्या लहान 10व्या-12व्या वर्षी एखादी गोष्ट एखादा मनुष्य वाचतो, आयुष्यभर त्याच्यावर त्याचे संस्कार होतात, त्याच्यातून त्याचा एक दृष्टिकोन तयार होतो आणि तो पुढे जातो. आणि म्हणूनच संस्कृतमध्येच पुढे असं म्हटलंय, विज्ञानाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोगकरी यश सुखकरी विद्या गुरुणाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम देवता विद्या राजसु पूज्यते नाही धनम विद्या विना पशु. नीती शतकातलं हे 33वा जे हा जो श्लोक आहे भर्तृहरीचा, मागे मी भर्तृहरीवर एक सादरीकरण केलं होतं, त्याच्यातही हा श्लोक सांगितला होता. विद्येचं इतकं उत्तम वर्णन, ज्ञानाचं इतकं उत्तम वर्णन दुसऱ्या कोणत्याही 4 ओळींच्या कवितेत मी अद्याप तरी वाचलं नाही. बंधू, सखा, मित्र, मार्गदर्शक, गुरु सर्व काही जर काही असेल तर ते ज्ञान आहे. आणि म्हणून वाचनाची आणि ज्ञानप्राप्तीची आवड आपल्याला असली पाहिजे. परंतु बहुधा असा आपला अनुभव आहे की पुस्तक म्हटलं आणि एखादं पुस्तक वाच म्हटलं की आपण नाक मुरडतो. वाचनाची आवड सहजासहजी आणि सहजपणे निर्माणच होत नाही. सामान्यपणे लहान मुलांना जितक्या सहजपणे खेळायला आवडतं, चित्रपट पाहायला आवडतं, दूरदर्शन पाहायला आवडतं, तितक्या सहजपणे त्यांना पुस्तकं वाचायला
काय कृपा करून बोलू नका. त्यांना पुस्तक वाचायला आवडत नाही. मग लहान मुलांमध्ये ही वाचनाची वृत्ती निर्माण का होत नाही याचा मानसशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारे अभ्यास केला. खरं पाहिलं असता वाचन ही इतकी सोपी आणि साधी गोष्ट आहे. आपण शाळेत गेल्याबरोबरच अक्षर ओळख होते, मूळाक्षर ओळख होती, जोडाक्षरांची ओळख होते आणि आपण वाचायला शिकतो. मग वाचायला का नाही आवडत? याचं कारण बरेच वेळा चांगल्या पुस्तकांबद्दल आपण आपल्या मुलांना, किती आहे आपल्या परिचिकांना सांगत नाही. कधी कधी त्यातल्या चांगल्या रंजक गोष्टी आपण अगोदरच सांगितल्या तर या पुस्तकात इतक्या सुरेख गोष्टी आहेत, हे पुस्तक इतकं रंगतदार आहे, असं कुतूहल आणि उत्सुकता निर्माण होते. कृपा करून बोलू नका. मला व्यत्यय येतो आहे. काढत असतात दिवसभर. हे थोडं कडक झालेत ना हे पेपर तर पुसून संपवून टाकले. तुम्ही म्हणताय त्यातील गोष्टी त्यांना जितक्या आपण सांगू. मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. वीर धवल नावाचं एक पुस्तक अत्यंत संक्षिप्त रूपात 5व्या वर्गात मला शाळेत होतं. परंतु ते वाचल्यानंतर वीर धवल ही कादंबरी माझ्या मनावर एवढा प्रभाव करून गेली की ते संपूर्ण वाचलंच पाहिजे याच्याकरता मी धडपडू लागलो आणि अखेर ते पुस्तक वाचून मिळवून वाचल्यानंतरच माझ्या मनाला शांतता मिळाली. कथाकथनाचा सगळ्यात कथाकथन हा पुस्तकांबद्दल गोडी निर्माण करण्याचा फार उत्तम मार्ग आहे. लहानपणी आजकाल नाही पण कोणे एकेकाळी आजी आजोबा लहान मुलांना गोष्टी सांगायचे. किती मोठा संस्कार होता हा. त्यातून वाचनाबद्दल, पुस्तकांबद्दल कुतूहल आणि इच्छा आणि उर्मी निर्माण व्हायचीच. चित्रकथा हा तर विलक्षण प्रभावी मार्ग आहे. जितकी चांगली पुस्तकं, जितकी चांगली चित्र आपण पाहतो तेव्हा त्या चित्रातून काय व्यक्त झालं आहे, हे चित्र कशा करता काढलं आहे, त्याच्यातून काय सांगितलं गेलं आहे, त्या पात्राच्या मनाचं मनोगत, त्याच्याबद्दल निर्माण होणारं कुतूहल दुसऱ्या कुठल्याही मार्गाने शमवता येत नाही. बरं, त्याच्याकरता पुस्तकच वाचावं लागतं. वाचन संस्कृतीला जर पुढे न्यायचं असेल तर पुस्तकांबद्दल चर्चा करणं, पुस्तकातल्या गोष्टी लोकांना वारंवार सांगणं. माझे कितीतरी मित्र आहे की ज्यांनी मला वाचनात समृद्ध केलं एका सोप्या गोष्टीने. अरे, हे वाचलं आहेस का, हा एक साधा प्रश्न विचारून. आपलं मन जर समृद्ध करायचं असेल तर मनातलं कुतूहल जागृत करण्याकरता वाचायलाच पाहिजे. आणखीन एका वाचक वेड्याची गोष्ट तुम्हाला सांगतो, ही फारच मजेदार आहे. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये हा मनुष्य इंग्लंडमधून नोकरीला लागला आणि भारतात आला. मुंबईमध्ये त्याचं पोस्टिंग झालं आणि मुंबई शहरामध्ये राहून आता काय करायचं, ऑफिसचा वेळ संपल्यावर, कार्यालयातलं काम संपल्यावर, हा त्याला थोडासा सुरुवातीला प्रश्न पडला. पण तो अत्यंत चौकस बुद्धीचा आणि विलक्षण विचार करणारा विवेकी होता. खूपच वाचनवीळ, म्हणजे त्याचं वाचन अफाटच होतं. त्यांनी मुंबईत आल्यावर 2च वर्षामध्ये मराठी भाषा शिकून घेतली, मराठी भाषेचं व्याकरण लिहून काढलं. त्यांनी भारतीय साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि कामशास्त्रावरचं अत्यंत अद्ययावत पुस्तक त्यांनी लिहिलं. विक्रम वेताळ हे नाव आपण ऐकलं असेल, हे पुस्तकही वाचलं असेल. त्याचं पहिलं इंग्रजी भाषांतर त्यांनीच केलं. मग तो पायी चालत चालत कराची पर्यंत गेला. मुंबई त्या काळात मुंबई इलाकाच होता की ज्याच्यामध्ये गुजरात आणि कराची सिंध प्रांतही होता. त्यावेळेला त्या पायी चालल्याच्या प्रवासामध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी सोडून दिली आणि मग गुजराती लोकांची संस्कृती, सिंधी लोकांची संस्कृती, सिंधी भाषेचं व्याकरण असली पुस्तकं त्यांनी लिहिली. पण तिथे थांबला नाही हो. तिथून तो पर्शिया म्हणजे इराणमध्ये गेला, तिथून अरबस्तानात गेला. हे सर्व तो पायीच करत गेला. आणि पायी जाण्याचं कारण असं की जितक्या लोकांशी ओळख होईल, जितक्या प्रकारची नवीन पुस्तकं, ग्रंथ, जितकी माणसं, जितका समाज वाचता येईल तितकं चांगलं, असं त्याचं एक मत होतं. आणि गंमत म्हणजे त्या काळात मक्का मदिनेला कुठलाही गैरमुस्लिम जाऊ शकत नव्हता, म्हणून मुस्लिमांसारखा वेश करून तो तिथे सुद्धा गेला. त्यानंतर तो इजिप्तमध्ये गेला, नाईल नदीचा शोध लावला. हे सगळं कमी झालं का? त्यांनी जगातलं सर्वात उत्तम, सगळ्यात व्यापक आणि सर्वात प्रभावी, सर्वात लोकप्रिय पुस्तक अरबी भाषेतून इंग्रजीत आणलं, अरेबियन नाईट्स. 16 खंडांमध्ये. या पुस्तकाचे सर्व खंड माझ्यापाशी आहेत. या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याचा अनुवाद मराठीत श्रीमती गौरी देशपांडे यांनी केलेला आहे. पुस्तकातल्या गोष्टीच्या खाली जेवढ्या तळटीपा आहेत त्यांची लांबी पुस्तकाच्या मूळ लांबीपेक्षा अधिक आहे. आणि अरबस्थानातल्या संस्कृती, विचार, मानवांच्या संबंधांबद्दल, परस्पर विश्वासाबद्दल, अविश्वासाबद्दल इतक्या अनेक प्रकारची विलक्षण माहिती आहे की ज्यामुळे इंग्रजांना अरबांवर राज्य करणं, त्यांची संस्कृती समजून घेणं सोपं झालं. सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन हे नाव कधीही विसरू नका. त्यांच्यावर त्यांचं चरित्र मराठीमध्ये श्री बाळ सामंत यांनी शापित यक्ष या नावाने लिहिलं आहे. अत्यंत प्रभावी, अत्यंत मनोरंजक आणि खूपच मनावर पकड घेणारं असलं वाचन ज्यांनी अफाट वाचन केलं त्याच्याबद्दलचं वाचायला मिळणं हे मी भाग्य समजतो. मग वाचनाचा हेतू तरी काय असतो?
लेखक आणि वाचकांमध्ये सुसंवाद साधणं, आपलं मत, आपले विचार इतरांना सांगता येणं, त्यांचे ऐकून घेणं. एक लक्षात ठेवा, आपल्या मनात विचार तेव्हाच येऊ शकतात जेव्हा आपण एखादं नवीन पुस्तक वाचतो, नवीन विचार आपल्याला कळतो. मग तो चांगला का वाईट याची आपण चर्चा करून त्याच्यातलं काय हवं ते घेऊ शकतो. एक लक्षात ठेवा, जो वाचत नाही त्याच्या मनात नवीन विचार येत नाही. त्याचं मन, त्याचं डोकं एखाद्या झापड बांधलेल्या घोड्यासारखं सचेबंद होऊन जातं. मग त्याला अनेक गोष्टी कळतच नाही, त्याचं आकलनच होऊ शकत नाही, कारण त्याच्या बुद्धीची उंचीच तेवढी वाढलेली नसते. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक पुस्तकाच्या प्रत्येक पानावर काहीतरी नवीन धन प्राप्त होतं. आणि म्हणून एका माणसाने खूप सुंदर वाक्य लिहिलं आहे, बुक्स ओपन युअर माइंड, ब्रॉडन युअर माइंड अँड स्ट्रेंथन यू ॲज नथिंग एल्स कॅन. दुसरं काहीही तुम्हाला इतकं सशक्त, इतकं मनाने समृद्ध करू शकत नाही जितकं की एक चांगलं पुस्तक. मनात आणि विचारात परिवर्तन जर आणायचं असेल, आपली विचार संग्रहणाची क्षमता वाढवायची असेल, अभ्यास करण्याची क्षमता वाढवायची असेल, तर वाचनाला पर्यायच नाही हो. तुम्ही पाहिलं असेल, कितीतरी हुशार मुलं परीक्षेच्या काळात फारसे तणावग्रस्त नसतात. त्यांच्या मनावर त्या परीक्षेचा तणाव येत नाही, कारण सुरुवातीपासूनच त्यांच्या वाचनाची एवढी ओढ असते की त्यामुळे सहजपणे ते नवीन विचार आत्मसात करू शकतात. एक वाक्य आहे फ्रान्सिस बेकन या प्रख्यात तत्वज्ञाचं, आय थिंक देअरफॉर आय एम. ते कोणीतरी नव्याने लिहिलं, आय थिंक देअरफॉर आय रीड. मी विचार करतो म्हणून मला वाचावं लागतं. अनेक कारणांकरता, सर्वसामान्य माहिती गोळा करायची असेल, अर्थपूर्ण माहिती गोळा करायची असेल, संदर्भांचं संकलन करायचं असेल, एखाद्या माणसाला लिखाणाची आवड असते. वाचन केल्याशिवाय लिखाण करणं अशक्य आहे. वाचन केल्याशिवाय दुसऱ्यांचे मन आणि मतं समजून घेणं, ती खोडून टाकणं किंवा आपली मतं त्यांच्यावर बिंबवणं अत्यंत अशक्य आहे. ज्याला चांगला संशोधक व्हायचं असेल, ज्याला समाजाचं प्रबोधन करायचं आहे, समाजाला नवीन दिशा द्यायची आहे, अशा सर्व व्यक्ती, मग तुमच्या डोळ्यापुढे तुम्ही कोणाचंही नाव आणा, कोणत्याही प्रकारचा समाजचिंतक, समाजाचा नेता, जर तो व्यापक वाचन करणारा, विस्तृत वाचन करणारा असेल, तर त्याचा प्रभाव समाजावर खूपच चांगला होतो. काही काही चांगले उत्तम वक्ते बोलताना इतके वेगवेगळे आणि इतके उत्तम संदर्भ देतात की त्यामुळे त्यांचे विचार आपल्याला पटकन पटतात. मी काही नावं तुम्हाला सहज वानगी दाखल सांगू शकतो. आपण बाळशास्त्री हरदासांचं नाव ऐकलं असेल, बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव ऐकलं असेल, मधु दंडवतेंचं नाव ऐकलं असेल. या सर्व लोकांची भाषणं मी स्वतः ऐकली आहेत. त्यांचे विचार मनाला सहजपणे भिडतात, कारण त्यांच्या विचारांना चिंतनाचं विलक्षण प्रचंड असं एक पाठिंबा असतो, भरीव असा आधार असतो. मग कधी कधी पुस्तक वाचूनच शोध लागतात. मी तुम्हाला एक गंमत सांगणार एका शोधाची. तुम्हाला खोटं वाटेल, पण ही गोष्ट खरी आहे. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये एक प्राध्यापक होते. त्यांनी अरेबियन नाईट्स हा ग्रंथ वाचला आणि ते अध्यापक भाषेचे असल्यामुळे एकदा त्या संदर्भात व्याख्यान देण्याकरता ते ओमान नावाच्या देशात गेले. त्यांचं नाव फार मोठं असल्यामुळे ओमानचे सुलतान त्यांच्या स्वागताकरता आणि त्यांच्या भाषणाला हजर राहिले. भाषणात बोलता बोलता ते असे म्हणाले की सिंधबादच्या गोष्टी काही खोट्या बिट्या नाही आहेत, त्या खऱ्याच आहेत. तर ती अनेक वर्णनं खरी असली पाहिजेत, कारण ज्या प्रकारचं वर्णन त्या लेखकांनी केलं आहे ते केवळ कल्पनारम्य, आणखीन केवळ कल्पना विश्वात राहून केलं असेल असं मला वाटतच नाही. मित्र हो, रोमानच्या सुलतानाला ती गोष्ट ऐकून हसू आलं. म्हणजे काय गोष्ट करता राव, असं कधी असतं? तर हे प्राध्यापक महोदय त्यांना म्हणाले, मला जर संधी दिली ना, मी सिंधबाद हा मनुष्य नसेल किंवा असेल ते मला माहित नाही, पण त्या गोष्टीतल्या घटना खऱ्या आहेत हे सिद्ध करू शकतो. प्राध्यापक महोदयांना ओमानच्या सुलतानांनी प्रचंड पैसा दिला आणि सांगितलं, करा बरं मोहीम पूर्ण. आणि त्यांनी ती केली. ज्या प्रकारचं जहाज सिंधबादनी वापरलं होतं तसं जहाज त्या काळात भारतात कालिकत इथे तयार होत होतं, तसं त्यांनी ते बांधलं आणि तो प्रवास केला. आणि एक शब्द आपल्याला इंग्रजी भाषेतला ऐकून माहिती असेल, सेरेंडिपिटी. तो शब्द श्रीलंकेच्या जुन्या नावावरून आलेला आहे, शरणद्वीप. हेही त्यांनी सिद्ध केलं. आणि अनेक गोष्टी, ही मुळातच गोष्ट वाचण्यासारखी आहे. आणि आपण जर आपल्याला संधी असेल तर असे शोध, असे लोक नावाचं पुस्तक वाचा. तुम्हाला त्यातूनही पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल. वाचनाचे खूप लाभ होतात. नियमित वाचन आपला शब्दसंग्रह वाढवतं, नवीन विचार सुचतात. अनेक गोष्टी, एकच गोष्ट बरेच वेळा एकच गोष्ट अनेक प्रकारे आपल्याला लोकांना सांगता येते. वेगवेगळ्या पद्धतीने तिची शैली, तिची छटा बदलून सांगता येते. नवीन प्रकारे तर्क करता येतो. ज्या गोष्टी सहजासहजी आपल्या मनात किंवा डोक्यात येणार नाही त्या आपल्याला सुचायला लागतात. आपल्या विचारांना तर्काचा, विचारांचा आणि विवेकाचा आधार देता येतो. दुसऱ्यांच्या विचारांना जर खोडून टाकायचं असेल ना, दुसऱ्याशी एखाद्या वादविवाद, मग तो राजकीय असो, सामाजिक, आर्थिक, कोणत्याही कारणाकरता असो, ज्यांनी वाचलं असेल तोच इतरांना आपले विचार समजावून सांगू शकतो. कधी कधी तर संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग वाचनच असतो. याचा तुम्हाला मी एक मजेदार किस्सा सांगणार आहे.
आपल्यापैकी अनेकांनी कदाचित ओल्ड टेस्टामेंट हे पुस्तक वाचलं नसेल. फादर फ्रान्सिस दिब्रिटो या एका थोर लेखकांनी त्याचा मराठीत अत्यंत रसाळ अनुवाद केलेला आहे. आता ओल्ड टेस्टामेंट हा धर्मग्रंथ आहे. याचा काय संबंध आहे पहिल्या महायुद्धाशी? ही कथा फारच रंजक आहे. पहिलं महायुद्ध चालू असताना गोलन हाईट्स, माउंट सिनाय येथे इंग्रजांचे काही सैनिक अडकून बसले होते आणि त्यांना तुर्की सैन्यांनी वेढा घातलेला होता. आता हा वेढा उलथवून टाकणं, त्याला पार छेदून टाकणं आपल्याला शक्य नाही हे त्या सेनेच्या कप्तानाला चांगल्यापैकी समजलं होतं. त्यांनी आपल्या बहादूर शिपायांना सांगितलं, विनाकारण जीव घालण्यात काही अर्थ नाही, लढू नका, उद्या आपण शरण जाऊया. त्यावेळेला त्या सैन्यामध्ये असणारा एक सामान्य एक सैनिक होता. तो म्हणाला, महाराज शरण जाण्याची गरज काय आहे, आपण इथून यशस्वीपणे पळून जाऊ शकतो. तो कप्तान हसला, म्हणाला, अरे बाबा, तुला दिसत नाही का चारी बाजूला हे सगळे तुर्कस्तानाचे सैनिक आहेत आणि ते अत्यंत क्रूर आहेत. आपण पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा जीव घेणार नाहीत का ते आपल्या? तो म्हणाला, महाराज माझ्या खिशामध्ये अजूनही बायबल आहे, मी दररोज वाचतो सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना. त्यात डेव्हिडची गोष्ट आहे, मोझेसची गोष्ट आहे, सॉरी, मोझेस इथेच अडकला होता आणि इथूनच बाहेर गेला होता. आणि म्हणाला, अरे बायबलमध्ये अशा खूप गोष्टी आहेत, मोझेसचीच गोष्ट आहे असं थोडीच आहे, त्या खऱ्या असाव्यात असं तुला का वाटतं? तू म्हणे, महाराज मला एक संधी तर द्या. कप्तानाने विचार केला, नाहीतरी भरायचं आहे किंवा शरण जायचं आहे याचा विचार ऐकून तर घेऊ. रात्रभर त्या पोरांनी ते ओल्ड टेस्टामेंट खूप काळजीपूर्वक वाचलं, तेवढा भाग, आणि त्यांनी एक नकाशाच तयार केला. म्हणजे या रस्त्याने गेलो तर हे आपल्याला पकडणार नाही. खरं झालं. ही सत्य घटना पहिल्या महायुद्धाच्या बहुतेक ठिकाणी रेखांकित करण्यात आली आहे, लिहून ठेवण्यात आली आहे. वाचनामुळे काय होऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे. वाचन हे एक कौशल्य आहे बरं, सर्वांना साध्य होत नाही. नियमित सवयी लावून वाचणाऱ्या माणसालाच वाचनाचं कौशल्य येतं आणि म्हणून त्याची वाढ, त्याचा विकास करणं, याच्याकरता सातत्याने वाचन करत राहणं. वाचन ही एक प्रकारे जटिल प्रक्रिया आहे. ह्याचं तुम्हाला मी आधी कारण सांगतो. पुस्तक वाचणं म्हणजे केवळ शब्द वाचणं नाही, तर त्या लेखकाचं काय म्हणणं आहे हे समजून घेणं आहे. वाचताना वाचक लेखकाशी बोलत नसतो तोंडाने, पण अंतःकरणातून आणि मनाने त्याच्याशी संवाद साधतच असतो. आणि वाचन हा दुहेरी संवादच आहे, लक्षात ठेवा. वाचणं आणि विचार करणं, विचार करून प्रश्न विचारणं, ही प्रक्रिया आपोआप सहजपणे होत जाते. त्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाही, म्हणून ती जटिल आहे. आणि त्याच्यातून बुद्धिमत्ता वाढते, भावनिक आणि वैचारिक परिपक्वता येते. आणि म्हणून जेन ऑस्टिन या खूप सुंदर लेखिकेने, प्रख्यात लेखिकेने एक वाक्य लिहिलं आहे, इफ ए बुक इज वेल रिटन आय ऑलवेज फाइंड इट टू शॉर्ट. खरं आहे, चांगलं पुस्तक फार लवकर संपतो. कितीतरी उत्तम रहस्यकथा 150 पानांच्या 200 पानांच्या एका घटक्यात, एका बैठकीत आपण वाचून फेकून देतो ना, आपल्याला धक्का बसतो, अरे असं कसं? तुम्ही कधी शेरलॉक होम्सच्या छोट्या छोट्या गोष्टी वाचल्या असतील किंवा त्याच्या कादंबऱ्या वाचल्या असतील आर्थर कॉनन डॉयलच्या, तर तुम्हाला हा अनुभव येईलच. संपलं सगळं, असा प्रश्न पुस्तक संपल्याबरोबर अभावितपणे आपल्या मनात येतो की वाचनाचं खरं सामर्थ्य आहे. आणि वाचनामुळे बुद्धिमत्ता किंवा कशी एकंदरीत स्मरणशक्ती कशी वाढते याचं उदाहरण मला द्यायचं असेल तर आचार्य विनोबा भावेंशिवाय मला दुसरं कोणाचंही उदाहरण द्यायला योग्य वाटणार नाही. पण गीता आणि त्यांच्यावर लिहिलेली विनोबा भावेंची गीताही वाचली असेल कदाचित किंवा वाचलीही नसेल. विनोबा भावेंनी अनेक वेळा पदयात्रा केल्या, अनेक कारणांकरता केल्या, पण त्याचं तुम्हाला वैशिष्ट्य माहिती आहे का? विनोबा भावे सकाळी पदयात्रेला निघाले की ते विविध प्रकारची स्तोत्र, विविध प्रकारची काव्य आणि संस्कृत मधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथांवरच्या त्यांनी वाचलेल्या, स्मरण केलेल्या गोष्टी सतत पठण करत पुढे जात असत. एकदा त्यांना विनोबांना असं सहज कोणीतरी विचारला की किती किती तुम्हाला पाठ आहे? तर त्यामुळे एका वेळेला चालत 12 तास जर मी राहिलो तर 12 तास पुरेल एवढी शिदोरी मला नक्कीच संस्कृत भाषेतली पाठ आहे. काय असाधारण बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती असेल. आणि म्हणूनच विनोबांसारखा अत्यंत विजिगुषू उत्तम लेखक आणि प्रभावी तत्वज्ञ सहजा होणार नाही. मग वाचन संस्कृतीची गरज काय आहे? एक लक्षात ठेवा, आपली भाषा वाचनातून आणि लेखनातून जिवंत राहते. आज भूतलावरच्या 7,000 पैकी जवळपास 1,300 भाषा कायमच्या नामशेष झाल्या. त्या ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल तो ज्या भाषेत लिहिलाय त्या भाषा बोलणारे लोक बोटावर मोजण्या एवढेच उरले आहेत. आपण ज्या भाषेत बायबल वाचतो ती इंग्रजी भाषेत काही येशू ख्रिस्ताचं बायबल प्रथमतः लिहिलं गेलं नव्हतं, हे कृपा करून लक्षात घ्या. शब्द समृद्धी, विचार समृद्धी वाढवायची असेल तर वाचनाला पर्याय तरी आहे का? नवनिर्मिती नावाची जी प्रक्रिया आहे ना, मुळातच ती मग तांत्रिक असो, शास्त्रीय असो, वैज्ञानिक असो, त्या सर्वांचा आधार वाचनच आहे.
प्रगल्भ वाटणारी अशी जी माणसं आपल्या अवतीभोवती परिसरात दिसून येतात, की ज्यांच्या बुद्धिमत्तेने, ज्यांच्या विचारांनी आपण प्रभावित होतो, ऐकावं असं वाटतं, ते सर्व लोक खूपच वाचणारे असतात. आणि म्हणून वाचन संस्कृतीचा विकास करणं हे प्रत्येक समाजाचं कर्तव्य आहे. याच्याबद्दलची मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आपण अँड्र्यू कार्नेजी हे नाव कदाचित ऐकलं असेल. अमेरिकेच्या गेल्या शतकाच्या सुरुवातीला आणि 18व्या शतकात, 19व्या शतकाच्या अंतिम टप्प्यामध्ये अमेरिकेत वाचनाची सवय असणारा वर्ग फार छोटा होता. अँड्र्यू कार्नेजी हे एक अत्यंत धनाढ्य उद्योगपती होते, पण त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं एकंदरीतच सामान्य ज्ञान अत्यंत दुर्बळ आहे. पुस्तक वाचणं कोणालाच आवडत नाही. मग पुस्तक वाचनाची जर समाजातच चळवळ झाली नाही तर हा समाज समृद्ध कसा होईल, हा प्रश्न त्यांना सहजपणे पडला. पण त्यांनी त्याचं उत्तरही शोधलं. अमेरिकेमधील आज सर्वाधिक चांगली ग्रंथालय स्थापण्याचा मान श्री कार्नेजी यांना जातो. श्री कार्नेजी यांनी केवळ ग्रंथालय स्थापन केली नाही, त्या ग्रंथालयांना प्रचंड अनुदान स्वतःच्या आपल्या निधीमधूनच, आपल्या संपत्तीमधून दिलं. ती ग्रंथालय कायम समृद्ध राहावीत, त्याच्यामधून नवीन निर्मिती व्हावी म्हणून अनेक चांगल्या पुस्तकांना पुरस्कार देण्याची योजना याच ग्रंथालयांच्या माध्यमातून, आणि ही ग्रंथालय मोफत राहावी, कोणत्याही वाचकाला हवं ते पुस्तक केव्हाही वाचता यावं याची सुविधा उपलब्ध करून दिली. यासोबतच नवोदित लेखकांनी चांगलं पुस्तकं लिहावीत याच्याकरता द परफेक्ट लायब्ररी नावाची एक संस्था सुरू करून अनेक चांगल्या नवोदित लेखकांची उत्तम पुस्तकं सहजपणे प्रकाशित व्हावी आणि अमेरिकाभर त्यांचं वाचन व्हावं याच्याकरता प्रयत्न केला. भारतात मंदिरं बांधणारे, मशिदी बांधणारे, धर्मशाळा बांधणारे अनेक थोर उद्योगपती, धनाढ्य व्यक्ती आहेत. त्यांच्या या धर्मदाय वृत्तीबद्दल आपल्याला आदरच असला पाहिजे. पण ग्रंथालय बांधणारे 2-4 निर्माण झालेत तर काही वाईट होईल असं वाटत नाही. मग वाचन संस्कृतीची संस्थापना कशी करता येईल, तर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सहेतुक ग्रंथ वाचनाला प्रोत्साहन. पुस्तक विचारपूर्वकच वाचलं पाहिजे. काय वाचायचं हे आधी ठरवता आलं पाहिजे. तेवढा विवेक प्रत्येक वाचकाच्या मनात निर्माण करण्याचं कर्तव्य शिक्षकाचं, आई वडिलांचं, समाजातल्या चांगल्या जाणत्या लोकांचं असतं. जिथे कुठे शक्य आहे तिथे सामूहिक वाचन. माझ्या लहानपणी मृत्युंजय नावाची कादंबरी आमच्या घरी सामूहिकपणे वाचल्या जात असे. केवळ मृत्युंजयच नव्हे तर त्याच्यानंतर राजा शिवछत्रपती असेल, सीमायुगी असेल, ययाती असेल, या कादंबऱ्या सामूहिकपणे वाचण्याचं कारण काय होतं की प्रत्येक घरातल्या व्यक्तीला वाचनाबद्दल, कथेबद्दल गोडी निर्माण व्हावी. अनेक संस्थांमध्ये, शाळांमध्ये वाचन मंडळं असतात. त्या वाचन मंडळांचा हेतूच हा असतो की चांगली पुस्तकं कोणती निर्माण झालेली आहेत, कुठे कोणती उपलब्ध आहेत आणि ती वाचण्याचं काय कारण असावं. मी काही ग्रंथालयं पाहिली आहेत की जिथे चांगल्या पुस्तकांबद्दलचा संक्षिप्त असा एक आलेख लिहिलेला असतो, आणखीन ते पुस्तक वाचकांनी वाचावं याच्याकरता त्यांना प्रवृत्त केलं जातं. ज्या क्षणाला वाचक आणि पुस्तक यांच्यातला मैत्री स्थापन होते, वाचन संस्कृती आपोआप वृद्धिंगत व्हायला लागते. आणि म्हणून आता अनेक उपक्रम आपल्या देशात सुरू झाले आहेत. एक मुक्त वाचनद्वार नावाच्या उपक्रमाबद्दल मला माहिती आहे. मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये आणि पुण्याला सुद्धा अशा प्रकारच्या पुस्तकं सहजपणे बाजारपेठेत, चौकामध्ये आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध व्हावीत अशी व्यवस्था काही लोकांनी पुढाकार घेऊन केलेली आहे. हे फार उत्तम आणि अत्यंत उपयुक्त असं पाऊल आहे. साक्षरतेचा आणि वाचनाचा फार जवळचा संबंध आहे. ज्या समाजात साक्षर व्यक्ती नसतील त्या समाजात वाचन संस्कृतीचा विकास होऊ शकत नाही. हॅलो, कोणीतरी बोलत आहे, कृपा करून बोलू नका, मला बिलकुल व्यत्यय येतो. प्लीज बोलू नका. ज्या समाजामध्ये साक्षरतेचा सुमित जरा यांचं म्यूट करता का यांना. ज्या समाजामध्ये साक्षरतेचा विकास व्हायचा असेल आणि वाचन संस्कृतीचा विकास व्हायचा असेल तिथे खूपच प्रयत्न करावे लागतात. ज्या व्यक्ती पूर्वी शिकल्या नव्हत्या, नवसाक्षर आहेत आणि वाचनाच्या अगदी पहिल्या पायरीवर आहेत, त्यांना उत्तेजन देणं, त्यांना प्रेरणा देणं हाच वाचन संस्कृतीला पुढे नेण्याचा एक मार्ग असतो. याचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. आपण बाबूराव अर्नाळकर हे नाव कदाचित ऐकलं असेल. गिनीज बुकमध्ये त्यांच्या नावाची विक्रमी लेखक म्हणून नोंदही झाली आहे. आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. पण त्यांना श्रेष्ठ लेखक म्हणून मान्यता मिळाली नाही. पण ते खरोखर उत्तम लेखक होते. नवसाक्षरांना वाचनाकरता प्रवृत्त करण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता असं माझं नाही, तर अनंत काणेकरांचं मत आहे. अनंत काणेकर हे कामगार चळवळीशी संबंधित होते.
एकदा अनंत काणेकर आणि S.M. जोशी कामगारांच्या प्रश्नांना सोडविण्याकरता गिरगावात कामगारांशी चर्चा करीत होते. त्यांनी तिथे असणाऱ्या सगळ्या कामगारांना एक प्रश्न विचारला, वाचता का हो पुस्तकं? तर बहुसंख्य कामगार म्हणाले, हो आम्ही खूप वाचतो. काणेकरांना वाटलं आपण कामगारांचे पुढारी आहोत, कामगार चळवळीशी संबंधित आहोत, त्यांनी आपलं एखादं तरी पुस्तक वाचलं असेल. पण त्यांनी विचारलं, काय वाचता? बहुसंख्य वाचकांनी एकमुखाने सांगितलं, बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्य कथा. आता याच्यावरून नवसाक्षरांना काय आवडतं आणि त्याच्यामध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याकरता काय करायला पाहिजे हे आपल्या सहजच लक्षात येईल. मग शाश्वत स्वरूपाची वाचन संस्कृती जर निर्माण करायची असेल तर ती बालपणापासूनच निर्माण करता येते. ज्या वयात वाचनाची ओढ आणि गोडी निर्माण होऊ शकते त्या वयात जर घरी चांगलं वाचायला मिळालं, शाळेत चांगलं वाचायला मिळालं, चांगली ग्रंथालय उपलब्ध झाली, वाचनाच्या चांगल्या सुविधा निर्माण झाल्यात आणि वाचनीय साहित्य सहजपणे हातात पडेल अशी जर सुविधा असेल तर स्वाभाविकपणे वाचनाची गोडी निर्माण होते. मला असा स्वतः म्हणजे अनेकांचा आपला अनुभव असेल की आपल्या ग्रंथालयांमध्ये पुस्तक वाचायला जाणाऱ्या मुलाला फटकारून बाहेर काढून देणे किंवा पुस्तकं काय वाचतो, अभ्यासाची पुस्तकं वाच, हे वाचून तुझं काय भलं होणार आहे, असा साधा उपदेश करणारे अनेक थोर व्यक्ती आपल्याला आयुष्यात भेटले असतील. परंतु एक प्रकारे ते एका वाचकाचा वध करत असतात हे आपण विसरतो. ग्रंथाली नावाच्या एका प्रकाशन संस्थेने तर वाचक चळवळ वाढावी याच्याकरता अनेक उपक्रम राबविले आहेत आणि या उपक्रमांच्या माध्यमातून वाचकांसाठी, विशेषतः बालवाचकांसाठी अनेक चांगल्या चांगल्या प्रकारच्या ग्रंथांची उपलब्धता त्यांनी वाढवली आहे. आणि म्हणून पुस्तकांचं दालन जितकं घरात समृद्ध असेल, शाळेत समृद्ध असेल. खरी शाळा चांगली कोणती? ज्या शाळेत चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत आणि चांगली पुस्तकं वाचनाकरता सहज उपलब्ध आहे, ती शाळा खरी चांगली. खूप मोठी इमारत असणारी शाळा फार काही विद्यार्थ्यांना देत नाही. आणि ज्या घरात खूप उत्तम प्रकारच्या विविध उपकरणं आणि सुविधा आहेत पण एकही पुस्तक नाही, ते घर दुर्दैवीच मानलं पाहिजे. पुस्तकांचं वैशिष्ट्य आणि महत्व काय आहे तर तुकारामांच्या शब्दातच मला सांगता येईल, माझ्यापाशी दुसरे शब्द नाही. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. शब्दांशिवाय कशाची पूजा करायची आहे? आणि म्हणून जर वाचन संस्कृती निर्माण करायची असेल तर लहानपणापासून चांगल्या वाचनाला चालना द्या. मुलांशी पुस्तकांबद्दल बोला, जी गोष्ट आपण वाचली असेल ती त्यांना आवर्जून सांगा, त्यांना कळेल अशा शब्दात सांगा, त्यांना प्रश्न विचारू द्या. गपरे तुला काय समजतं असा हा प्रश्न नाही आहे, हे हत्यार आहे. आणि चांगलं पुस्तक निवडण्याकरता त्यांना मदत करा. त्यांनी जर पुस्तकं वाचली असतील तर त्यांच्यामध्ये स्पर्धा लावा. वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांवर निबंध, लेख लिहिण्याकरता त्यांना प्रोत्साहन द्या आणि तुम्ही पाहाल त्या मुलांच्या मनोवृत्ती, विचारसरणीत किती भयंकर, किती विलक्षण वेगाने विकास त्याचा होतो. याच्याकरता एक लिंकनचीच गोष्ट सांगायला पाहिजे. लिंकन लहान असताना विलक्षण दारिद्र्य कुटुंबात जन्माला आलेला होता, त्याच्यामुळे त्याच्यापाशी साधन आणि सुविधाच नव्हती, पण त्याला वाचनाचं विलक्षण वेड होतं. एकदा त्याला एक पुस्तक वाचायचं होतं म्हणून तो आपल्या घरापासून जवळपास 12 किलोमीटर पायी चालत गेला. ज्या बाईपाशी ते पुस्तक होतं तिला जेव्हा कळलं की लिंकन पायीच आला आहे आणि पायीच जाणार आहे, तेव्हा तिने त्याला सांगितलं, हे पुस्तक घे आणि परत येऊ नको. तुझं पुस्तकाबद्दलचं जी आवड आहे ती पाहून इतकी प्रभावित झाली आहे की तुला हे पुस्तक माझ्याकडून भेट. आणि खरोखर मग लिंकनने खूप वाचन केलं. अमेरिकेचा फाळणी टाळणारा महापुरुष, त्याचं वाक्य लक्षात घ्या, अमेरिका विल नेव्हर बी डिस्ट्रॉइड फ्रॉम द आउटसाइड. इफ वी फॉल्टर अँड लूज अवर फ्रीडम्स, जेव्हा आपण स्वतःचा नाश करू त्यावेळेलाच अमेरिकेचा नाश होईल, बाहेरून अमेरिकेचा नाश होणार. हे काय अमेरिकेकरताच खरं आहे का? हे आपल्याही देशाकरता खरं आहे. आपला देश जर सशक्त आणि समृद्ध करायचा असेल तर देशात विवेक जागृत राहायला पाहिजे, त्याकरता वाचनाची आवश्यकता आहे. मग वाचन संस्कृतीचा विकास कसा होतो? वाचनाच्या वृत्तीत वाढ होऊन, नियमित वाचनाची सवय लावून, लहान पुस्तकांपुढे सतत वाचनाचं वाचन करा. आपण पुस्तकं वाचली तर आपली मुलं स्वाभाविकपणे आपलं अनुकरण करतात. वाचनाकरता ग्रंथालयांना नियमित भेट द्या. आपल्या घरी पुस्तकं असतील काही समस्या नाही, आणि सोबत शक्यतो आपल्या मुलांना घेऊन द्या, त्यांना पुस्तकं बघू द्या. वेगवेगळ्या प्रसंगांचं, घटनांचं जितकं शब्दमय, चित्रमय वर्णन करता येईल तितकं करा. स्वाभाविकपणे त्या घटना, ते प्रसंग ऐकायची, वाचायची त्यांना प्रेरणा होते. आणि आवडीची पुस्तकं जितकी वारंवार वाचाल तितकं वाचनाची गोडी कायम राहते. मी एका प्रकल्पाबद्दल आता तुम्हाला सांगणार आहे की वाचन संस्कृती निर्माण करण्याकरता जगभर किती वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प होत आहेत.
या प्रकल्पाचं नाव आहे प्रोजेक्ट गटेनबर्ग. आपण कदाचित त्याच्याबद्दल ऐकलं असेल. 19 जानेवारी 1971 रोजी या एका सामान्य माणसाने या प्रकल्पाला सुरुवात केली. त्याचं नाव मायकेल हार्ट. त्यांनी गटेनबर्ग नाव हे याच्याकरता दिलं कारण गटेनबर्ग हा आद्य पुस्तक निर्माता आहे. छपाई यंत्राची चा शोध त्यांनी लावला आणि त्याच्यामुळे जगभर पुस्तकं उपलब्ध होऊ लागली. या प्रकल्पाचा अर्थ असा आहे की ज्या ज्या पुस्तकांवरचं अधिकार शुल्क रॉयल्टी निघून गेलेली आहे अशी सर्व पुस्तकं त्यांच्या सॉफ्ट कॉपीमध्ये, त्यांच्या डिजिटल व्हर्शन्समध्ये त्यांनी संकलित केली आणि त्यांची एक मोठं ग्रंथालय झालं. आज प्रोजेक्ट गटेनबर्ग मध्ये 30 लक्ष पुस्तकं उपलब्ध आहेत की ज्यांच्याकरता तुम्हाला एकही पैसा खर्च न करता ती तुम्हाला सहज वाचता येतील. तुम्ही फक्त त्या वेबसाईटवर जा, हवं ते पुस्तक पहा. मग जेव्हा पुस्तकं दिसतात तेव्हा काय होतं? वाचनाची इच्छा होते. वडील मंडळी जेव्हा पुस्तकं वाचतात, मुलांना सहजपणे बघता येतील अशा प्रकारे पुस्तकं ठेवतात. कुतूहलापाटी त्या पुस्तकात काय लिहिलं आहे वाचायची इच्छा होते. आणि अशा प्रकारेच पुस्तकं घरी ठेवा की ज्याच्यामुळे मुलांना ती पुस्तकं पाहायची, वाचायची इच्छा होईल. कारण कुतूहल ही सहज प्रेरणा आहे, लक्षात ठेवा. खरे पुस्तक प्रेमी जे असतात ते पुस्तक केवळ सक्तीमुळे, कुठल्या तरी बंधनामुळे वाचत नाहीत, तर छंद म्हणून वाचतात. छंदाला बंधन नसतं, छंदाला वय नसतं, छंदाला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते आणि मग आपोआपच पुस्तक वाचन हीच प्रेरणा होऊन जाते. एखादं पुस्तक मनापासून आवडणं ही किती आनंदाची गोष्ट आहे याचं तुम्हाला मी शब्दात वर्णन करून सांगू शकणार नाही. मग जे पुस्तक आवडतं ते पुस्तक आपण वारंवार चाळतो, त्याला न्याहाळतो, जणू काही आपल्या एखाद्या मित्राला आपण फार जवळून भेटतोय असा अनुभव काही पुस्तकं वाचताना आपल्याला आला असेल. अशा लोकांना की ज्यांना पुस्तकं आवडतात, ग्रंथालयात अनेक तास सहजपणे व्यतीत करता येतात. मी तुम्हाला याचं उदाहरण जॉन किन्स या नावाच्या प्रख्यात अर्थशास्त्रज्ञाचं देईल. जॉन मेनार्ड किन्स हा इंग्लंडमधला एक थोर अर्थशास्त्रज्ञ आणि अत्यंत श्रीमंत गृहस्थ होता. परंतु बरेच वेळा आपली अभ्यासाची वेळ आणि व्याख्यानं संपल्यानंतर जॉन किन्स जर कुठे सापडत असेल तर तो जुन्या पुस्तकांच्या दुकानात सहजपणे बसून आरामात पुस्तकं वाचायचा किंवा ती पुस्तकं चाळत असायचा. त्याचे मित्र त्याला चेष्टेने म्हणायचे की जॉन, तुझ्या सामाजिक प्रतिष्ठेला न शोभणाऱ्या वर्तनामुळे तुझी बदनामी होईल. पण किन्सला त्यात अभिमान वाटायचा आणि त्यामुळे त्याच्या संग्रहात सर्वोत्कृष्ट पुस्तकं होती. मग तुमच्या घरी तुम्ही वाचन संस्कृती निर्माण केली तर समाजात ती निर्माण होते. वाचनाची परंपरा जोपासणं, पुस्तकं विकत घेण्याची सवय असणं हा वाचन संस्कृतीचा पहिला पाया आहे. बहुसंख्य लोकांना खूप महागड्या उत्तम वस्तू, चैनीच्या वस्तू घेता येतात, त्यावर हजारो रुपये सहजपणे त्यांना खर्च करता येतात. उत्तम प्रकारचे अत्तर आणि सुगंधी द्रव्य घेता येतात. परंतु छोटी छोटी पुस्तकं घ्यायला त्यांना फार जिकरीचं वाटायला लागतं. पुस्तक विकत घेणं जणू काही एक प्रकारचा आपण स्वतःवरच अन्याय करीत आहोत किंवा आपला पैशाचा अपव्यय करीत आहोत अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आणि स्वाभाविकपणे अशा व्यक्ती जी पुस्तकं विकत घेण्याच्या बाबतीत कद्रू आहे, वाचनाच्या बाबत देखील तितक्याच संकुचित मनोवृत्तीच्या होत जातात. चांगली पुस्तकं केवळ वाचू नका, त्याची इतरांना शिफारस करा. त्यांना सांगा की ही पुस्तक मी वाचलं आणि हे पुस्तक वाचल्यावर मला विलक्षण आनंद मिळाला, खूप चांगलं वाटलं, काहीतरी नवीन ऐकायला वाचायला मिळालं. बालकांमध्ये जर वाचन संस्कृतीची वाढ करायची असेल तर सगळ्यात साधा मार्ग म्हणजे चित्रमय पुस्तकं त्यांना वाच. या पुस्तकात खूप चित्र आहे, त्यातल्या कथा विलक्षण रंजक आहेत, साहस, कल्पकता आणि कुतूहल किंवा प्रयोगांनी परिपूर्ण आहेत. अशा गोष्टी, अशी पुस्तकं बालकांना फार आवडतात. सुरुवातीला तिथूनच आपण प्रयास करायला हवा. परंतु एक करा, लहान मुलांना पुस्तक वाचायला सांगण्याकरता त्यांच्यावर सक्ती करू नका, मारू नका. जितका आपण त्यांना विरोध करू, जितकं त्यांच्यावर सक्ती करू, तितकी वाचनातली अरुची वाढत जाते, रुची वाढत नाही. आणि जर ती पुस्तकं वाचत असतील तर विनाकारण मध्ये जाऊन पुस्तक काढून घेणे, तुला आता काही दुसरं काम करता येत नाही का, विनाकारण आपला वेळ वाया घालवतो, अशा प्रकारे त्यांना रागवू नका. तुम्ही पाहाल लवकरच तुमची मुलं, तुमच्या घरातल्या व्यक्ती खूप चांगल्या प्रकारे पुस्तक वाचू शकतील. चित्रकथेचं वाचन हा किती उत्तम छंद आहे तुम्हाला मी शब्दात सांगू शकणार नाही. पण कधी जर आपण इंद्रजाल कॉमिक्सची पुस्तकं वाचली असतील, अमर चित्रकथेची पुस्तकं वाचली असतील, त्यातल्या सुंदर रंगीबेरंगी चित्रांना पाहिलं असेल तर ते प्रसंग जिवंत झाले आहेत. आपल्या डोळ्यापुढे ते गुणकाई ते पात्र नाचत आहे, बोलत आहे असं वाटायला लागतं. वाचनातली रुची कायम राहते. आणि म्हणून जेव्हा घरची आई किंवा वडील मंडळी पुस्तक वाचणारी असतात त्यावेळी मुलांवर वाचनाचा संस्कार स्वाभाविकपणे होतो. कारण वाचन हा अनुकरणाचा भाग आहे, लक्षात ठेवा. ज्या घरात आई वडिलांना, वडीलधाऱ्यांना पुस्तक वाचायला आवडत नाही, वाचायला वेळ नाही, त्यांनी इतरांकडून वाचनाची अपेक्षा ठेवणं आणि मुलांनी चांगला वाचक होणं ही अपेक्षा चुकीची होते. आणि म्हणून जे.के. रॉलिंग या कादंबरीकार स्त्रीचं म्हणणं अत्यंत लक्षात घेण्यासारखं आहे. आय डू बिलीव्ह समथिंग व्हेरी मॅजिकल कॅन हॅपन वेन यू रीड अ गुड बुक. खरं आहे अगदी. तुम्ही कदाचित
काही अत्यंत उत्तम इंग्रजी कादंबऱ्यांची भाषांतर अनुवाद वाचले असतील. पहिल्या पानापासून त्याचा जो छाप, त्याचा जो प्रभाव आपल्या मनावर पडायला लागतो, तो शेवटापर्यंत सुटत नाही. असं अनेक अशा अनुवादित पुस्तकांबद्दल तुमचा अनुभव असेल. मग ते मारिया पुझोचं गॉडफादर असेल किंवा इर्विन वॅलेसचं आर डॉक्युमेंट असेल, अशी कितीतरी पुस्तकं आहेत. जॉर्ज ऑर्वेलचं 1984 असेल. या सर्व पुस्तकांची जादूच वेगळी आहे. एकाच वेळेला आणि एकाच बैठकीत हे पुस्तक वाचलं तर जो आनंद मिळतो, कदाचित अमृत पिल्यावर तेवढाच आनंद मिळत असावा असा माझा संशय आहे. मग वडील मंडळीच घरात पुस्तक वाचनाची ओढ निर्माण करू शकतात. नियमितपणे वाचन करणारे आई वडील आपोआपच वाचन संस्कार करतात. पुस्तकात कशाला हवे हा प्रश्न विचारणारे आई वडील वाचनाच्या बाबतीत अद्रूपणा दाखवतात असं माझं मत आहे. आणि म्हणून वाचनाकरता पहिला महत्वाचा भाग म्हणजे आपण वाचनाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. वाचन संस्कृतीकडे पुढे जाण्याकरता आणखीन एक गोष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशात वाचन संस्कृती वाढविण्याकरता फारसे काही प्रयत्न केले जात नाही, पण कितीतरी अनेक प्रकारचे कल्पक उपक्रम निर्माण करता येतात, राबविता येतात. त्यातून वाचक आणि पुस्तकांचे चाहते निर्माण होतात. वाचन प्रियता वाढते. एक झुंपा लाहिरी नावाच्या बंगाली लेखिका आहेत भारतीय, त्यांनी फार सुंदर वाक्य याच्याबद्दल लिहिलेलं आहे. दॅट इज द थिंग अबाउट बुक्स, दे लेट यू ट्रॅव्हल विदाउट मुव्हिंग युअर फीट. खरं आहे, तुम्ही सिंधबादच्या सफरीचं पुस्तक वाचा. कदाचित तुम्ही हर्मन मेलव्हिलचं एक पुस्तक वाचलं असेल, मॉबी डिक नावाचं, किंवा पॉप्युलॉर नावाचं हेनरी शरियारचं पुस्तक वाचलं असेल. तुम्हाला कुठे जावं लागत नाही, पण तुम्ही त्या भागात फिरून येता. तुम्ही गोनी दांडीकरांचं कणकवली वाचलं असेल, तुम्हाला कोकणात जायची गरज पडणार नाही. गारंबीचा बापू वाचलं असेल समजा, तरी सुद्धा अशी कितीतरी पुस्तकं की जी जिवंत आहेत, जी समाजाला, मनाला, प्रसंगांना कायमचं अमरत्व प्राप्त करून देतात. आणि म्हणून पुस्तक नावाचं जे संस्कृती आहे तिचं महत्व असाधारण आहे. वैचारिक शिस्त जर लावायची असेल मुलांना, विद्यार्थ्यांना, माणसाला, समाजाला, तर त्या समाजात वाचक वर्ग निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. कल्पकता आणि कौशल्याचा विकास वाचनाशिवाय होऊ शकत नाही हो. आणि खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आत्मिक आणि राष्ट्रीय वृत्ती शक्ती जर वाढवायची असेल तर पुस्तकांना पर्यायच नाही. आपण जर कधी पाश्चिमात्य देशांमध्ये गेला तर आपल्याला साधारणपणे प्रवासात, रेल्वेमधून प्रवास करताना एक अनुभव येईल. बहुतेक सर्व व्यक्ती तुमच्या आजूबाजूला बसलेल्या एकतर पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत असतात किंवा बुद्धिबळ खेळत असतात. आपल्याकडे ज्याप्रमाणे आपण सहजपणे तासन तास गप्पा गोष्टी करत, अनाकारण चर्चा करत किंवा वादविवाद करत वेळ वाया घालवतो, तसं होत नाही. मग ही वाचन संस्कृती निर्माण करण्याकरता अनेक उपक्रम, जसं की मी सांगितलं, निर्माण करण्यावर प्रयत्न केला जातो. त्यातलं एक म्हणजे पुस्तकाचं गाव नावाच्या उपक्रमाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. भिलार येथे हे आहे, पाहण्यासारखं आहे. कितीतरी प्रकारे, अनेक प्रकारे वाचक वर्ग निर्माण व्हावा, वाचन प्रियता निर्माण व्हावी, याकरता हे पुस्तकाचं गाव फक्त तिथे राहून चालणार नाही, ते आपल्या प्रत्येकाच्या परिसरात आलं तर अधिकच बरं होईल. वाचन माणसाला किती समृद्ध करतं, किती पराक्रमी, किती वैभवशाली आणि किती शब्द श्रीमंत करतं, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर एका व्यक्तीचा उल्लेख मला करायलाच हवा. शब्दप्रभू वीर सावरकर. सावरकरांच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळातली ही गोष्ट आहे. चित्रपट मराठीत तयार होत असत, परंतु त्या चित्रपटाचे शीर्षक, त्यातले आतले सगळे शब्द मात्र इंग्रजीत असायचे. भालजी पेंढारकरांनी एकदा सावरकरांना म्हटलं, तुम्हाला ही गोष्ट आवडत नाही, मग आम्हाला शब्द तरी द्या. सावरकर म्हणाले, काय चिंता करता, मी तुम्हाला शब्द देतो. वेशभूषा, दिग्दर्शक, चित्रपट, नेपथ्य, मध्यंतर, हे सर्व शब्द सावरकरांनीच निर्माण केले आहेत. केवळ इथे सावरकर थांबलेत का? दिनांक, क्रीडांगण, विशेषांक, नेतृत्व, सेवानिवृत्त, शिरगणती, प्राध्यापक, गतिमान, बोलपट, धरणी क्रमांक म्हणजे फाईल नंबर, सार्वमत, अर्थसंकल्प, असे कितीतरी. या माणसाचे बुद्धिवैभव त्याच्या वाचनातूनच किती प्रगल्भ झालो त्याचा हा अंदाज येतो. आणि या बुद्धिवैभवाचा आणखीन एक नमुना सांगितलाच पाहिजे. त्यांची कविता, हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन, तुझं वीन जनन ते मरण, किती सोप्या शब्दात किती मोठं तत्वज्ञान सांगितलंय. एखाद्या शब्दप्रभूला शक्य आहे. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. सावरकरांसारखं असं सुंदर काव्य लिहिणारा भाषाप्रभू आपल्या भाषेत जन्माला आला, याचा प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमानच वाटला पाहिजे. वाचनामुळे माणसाची महत्वाकांक्षा कशी वाढते याची अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. ज्युलियस सीझर जेव्हा 23 वर्षांचा होता, तेव्हा एकदा एका तंबूत बसला असताना, सैनिक असताना, त्याच्या डोळ्यातून गळगळ पाणी यायला लागलं. त्याच्या मित्राने विचारलं, अरे काय झालं तुला? तर तो म्हणाला, अरे अलेक्झांडर जेव्हा 24 वर्षांचा होता तेव्हा त्यांनी मोठा पराक्रम गाजवला होता,
तो जगज्जेता बनायला निघून गेला होता आणि मी साधा शिपाई आहे, मी काहीच केलं नाही. पण त्या क्षणापासून सीझरची महत्वाकांक्षा जी जागृत झाली, आजतागायत युरोपातल्या अनेक देशांच्या राजाचं शीर्षक सीझर हेच आहे, असं क्वचितच होत असावं. वाचनाची सवय जोपासायला पाहिजे. ती कशी जोपासता येईल हे फार सोपं आहे. एखादं पुस्तक वाचल्यावर शांत राहू नका, मित्रांशी चर्चा करा, इतरांना सांगा पुस्तकाचं मर्म काय आहे. कितीतरी चांगली वैचारिक पुस्तक असतात, त्यातून एखादा नवीन विचार, नवीन तत्वज्ञान आपल्या डोळ्यापुढे येतं, ते आपल्याला भावतं. मग ते आपल्याच मनापुरतं सीमित ठेवणं हा काही चांगलापणा नाही, हा काही चांगुलपणा नाही. उलट आपण जर ते इतरांना सांगितलं तर कदाचित आपल्याला जे समजलं आहे त्याहीपेक्षा चांगलं तो आपल्याला सांगू शकेल. त्याला जे समजलं नसेल ते त्याला आपण सांगू शकतो. अनेक वेळा आपल्या मित्रांचा दृष्टिकोन बदलण्याकरता, सहकाऱ्यांचा दृष्टिकोन बदलण्याकरता आपले विचार कारणीभूत ठरतात. न कळलेले पैलू आपल्याला सहजपणे कळायला लागतात. हे केवळ वाचनामुळे होतं. आणि म्हणून पॉल स्विनी यांनी असं म्हटलं आहे, यू नो यू हॅव रेड ए बुक, ए गुड बुक, when you turn the last page and feel a little as if you have lost a friend. पुस्तक वाचून संपलं की एखादा मित्र गमावला का काय, अशी एक प्रकारची वेदना, अशी एक प्रकारची विलक्षण मनाची आंतरिक इच्छा जी तयार होते ना, जी हुरहुर मनाला लागते. खरोखर सांगतो, काही काही पुस्तकं वाचल्यानंतर असंच वाटतं की ते पुस्तक परत वापस करूच नाही, ते पुस्तक आपल्यापासून दूर जाऊच नाही. काही पुस्तकांची आपण पारायण करतो, की केवळ त्या पुस्तकाचं यश नाही, वाचकाचंही आहे बरं. आणि म्हणून एका वाचकप्रिय महान माणसाचा आपल्याला परिचय करून देणं आवश्यक आहे. आपल्यापैकी अनेकांनी मुंबई शहराला भेट दिली असेल. एकदा कधीतरी वेळ काढून राजगृह नावाच्या ठिकाणी दादरला जाच. या शतकातले महामानव डॉक्टर आंबेडकर यांचं ग्रंथालय बघा. एखादा माणूस किती चिकित्सक, आणखीन जिज्ञासू असू शकतो, किती विवेचक वाचक असू शकतो आणि किती उत्तम प्रकारच्या ग्रंथांचं संकलन व्यक्तिशः करू शकतो, याचा भारतातला सर्वोत्कृष्ट आदर्श म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचं ग्रंथालय आहे. अनेक सुंदर पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलं. भारतीय घटना लिहिली हे तर सोडाच, पण त्याच्यासोबतच शूद्र पूर्वी कोण होते, पाकिस्तान म्हणजेच भारताची फाळणी, प्रॉब्लेम ऑफ रुपी यासारखी अनेक वैचारिक पुस्तकं त्यांनी, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, घटना, कायदा, राज्यशास्त्र अशा विविध विषयांवर त्यांची भ्रमंती आपल्याला स्तिमित करणारी आहे. इतका थोर वाचक आपल्या समाजात, आपल्या देशात जन्माला आला. आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. आपल्या महाविद्यालयांमध्ये आपण अनेक वाचकप्रियता वाढविण्यासाठी उपक्रम राबवू शकतो. मी ज्या महाविद्यालयात पूर्वी कधी काळी काम करीत होतो ते छोटंसं होतं, पण त्या महाविद्यालयातले काही प्राध्यापक विलक्षण कल्पक होते. मुलांनी एखादं पुस्तक वाचावं हे सांगून होत नाही, तर त्यांनी ते पुस्तक वाचल्यावर त्याच्याकरता समीक्षणाची स्पर्धा ते ठेवायचे. प्रत्येकाने ते पुस्तक वाचावं आणि आपलं मत त्याच्यावर एका पानात लिहून आणावं. पुस्तक निवड कौल हा प्रकार तर अनेक प्रकाशक देखील करतात, अनेक संस्था करतात. काही वर्तमानपत्रांमधून काय वाचाल, कसे वाचाल हे सादर केलं जातं. तर मला हे पुस्तक का आवडलं याच्याबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया देखील अनेक वर्तमानपत्र, मासिकं छापतात. या सर्वांच्या माध्यमातून आपण वाचनप्रियता आणि वाचन संस्कृतीला चालनाच देत असतो. मग वाचनाच्या विविध अवस्था आपण प्रथम लक्षात घेतल्या पाहिजे. सर्वच लोक एकाच गतीने आणि एकाच पद्धतीने वाचत नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बॅरिस्टर नाथ पै हे नाव आपण ऐकलं असेल. त्यांची वाचनाची गती एवढी अफाट होती की साधारणपणे एका मिनिटाला ते 200 ते 240 शब्द सहज वाचून त्यातलं मर्म सांगू शकत होते. सुरुवातीला अगदी प्रारंभिक अवस्थेत, बाल्यावस्थेत आपण वाचनपूर्व अवस्थेत असतो. पुस्तक वाचायची इच्छा असते, त्यातलं अक्षर पूर्णपणे वाचता येत नाही, जोडाक्षर वाचता येत नाही. मग चित्रावरून अर्थ समजण्याचा आपण प्रयत्न करतो. मग मूळाक्षर वाचायला शिकतो. अक्षर आणि लिपी वाचन आलं की आपलं प्राथमिक वाचन मोठ्या ठळक अक्षरातलं सुरू होतं. त्यानंतर फार छोटी छोटी साधी पुस्तकं 20-25 पानांची, जादूचा हंस असेल किंवा जादूची अंगठी असेल, त्याला आपण प्रथम वाचन म्हणतो. मग वाचनात रुची निर्माण होते आणि मग वेगवेगळ्या विषयांमधली चांगली पुस्तकं कोणती आहेत, ती आपल्या वयोगटाला कशी उत्तम प्रकारे कारणीभूत ठरतील याचा आपण शोध घेतो आणि त्याप्रमाणे वाचन करतो. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होतं ते गतिमान वाचन. एका माझ्या मित्राची सवय मला फार आवडायची. तो माझा शाळेपासूनचा मित्र होता. प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत तो 4 लेखकांची एकूण एक पुस्तकं वाचून अगदी पूर्ण साफ करायचा. तर कधी 7वीत असताना त्यांनी सांगितलं, या सुट्टीमध्ये मी संपूर्ण बमो पुरंदरे, गोना दांडेकर वगैरे 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 वाचणार आहे. मला आश्चर्य वाटलं. आणि अखेर जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा तो म्हणाला 67. त्याचा हा पुस्तक क्रमांक होता. गतिमान वाचक, सशक्त वाचक, ज्यांना वाचूनच चालत नाही, ते वाचन केल्यावर त्याच्याबद्दल मत व्यक्त केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्या पुस्तकाबद्दल समीक्षा किंवा लिखाण केल्याशिवाय त्यांच्या मनाचा अंतरात्मा शांत होत नाही.
आणि त्यामुळे असे वाचक समाजाचे नेते होतात. त्यामुळे मग आपल्याला जर समजा चांगलं वाचक व्हायचं असेल तर पुस्तक परीक्षणं वाचा, त्याच्यावरून चांगल्या वाईट पुस्तकांची निवड करता येते. समीक्षेवर आधारित काही दृकश्राव्य कार्यक्रम आपल्याला आजकाल युट्यूबवर पाहायला मिळतात. चित्रपट पाहायला मिळतात, पुस्तकांवर आधारित नाटकं किंवा चित्रपट. त्याच्यामधून आपल्याला अनेक वेळा चांगली पुस्तकं कोणती आपण का वाचली नाहीत असा प्रश्न पडतो. कधी कधी एखादा चित्रपट इतका उत्तम प्रकारे लिहिलेला तयार केलेला असतो, कादंबरीच्या मूळ बर हुकूम, की आता ती कादंबरी मला वाचलीच पाहिजे अशा प्रकारची ओढ निर्माण होते. या सर्व पद्धतीने आपण वाचनाची संस्कृती विकसित करू शकतो. वाचकांचे मेळावे आयोजित करणं, लेखक तुमच्या भेटीला या नावाचा कार्यक्रम प्रकाशकांनी आयोजित करणं, एक पुस्तक भेट द्या या नावाचा एक कार्यक्रम मुंबईत मी असताना एकदा पाहिला होता, की तुम्ही तुमच्या मित्रांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, विवाहाच्या वाढदिवसाच्या दिवशी, इतर कोणत्या चांगल्या प्रसंगी त्यांना पुष्पगुच्छ देऊ नका, त्यांना भेट वस्तू देऊ नका, एक पुस्तक द्या. चुकून वाकून का होईना आतलं पान उघडायची इच्छा आणि प्रेरणा झालीच तो वाचेल तरी. त्या निमित्ताने त्याच्या घरात एक पुस्तक वाढेल. वाचनाच्या संस्कृती करता एक पाऊल आपण पुढेच जाऊ. लिहिते राहा. जो लिहितो तो अधिक वाचतो किंवा त्याला वाचल्याशिवाय लिहिण्याची प्रेरणाच मिळत नाही. मग अशा प्रकारचे अनेक उपक्रम आपल्या प्रांतामध्ये सुद्धा आहेत. ग्रंथ तुमच्या द्वारी ही कुसुमाग्रज प्रतिष्ठानाची एक अत्यंत चांगली योजना आहे. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने माझे आवडते पुस्तक या विषयात अनेक शाळांमध्ये आजकाल निबंध स्पर्धा, वाचक तितका मेळावा असा वाचकांचा मेळावा मध्ये अच्युत गोडबोलेंच्या यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालयाने सुद्धा घेतला होता. असे अनेक उपक्रम आपण घेऊ शकतो आपल्या महाविद्यालयात, आपल्या परिसरात, आपल्या सोसायटीमध्ये. त्यातून वाचनाची वृत्ती, वाचन संस्कृती वाढीला लागते. मग फिरतं ग्रंथालय नावाची कल्पना तर फारच उत्तम आहे. युरोपातल्या बहुसंख्य देशांमध्ये, लहान मोठ्या छोट्या सर्व शहरांमध्ये तुम्हाला ही कल्पना प्रत्यक्ष अंमलात आलेली पाहायला मिळेल. काही ग्रंथालयांना तर फार विचित्र नाव असतात. अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा खरोखर आहे. पुस्तकाच्या या फिरत्या ग्रंथालयाचं दार फक्त उघडलं की आतमध्ये जो काही प्रचंड मोठा खजिना आहे ना, तो तुम्हाला प्रभावित करणाराच असतो. सर्वाधिक वाचलेलं पुस्तक कोणतं असेल त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातून समीक्षा आणि चर्चा होते. माझं ग्रंथालय नावाची एक योजना मध्ये अक्षरधारा नावाच्या प्रकाशनाने आणि इतरही प्रकाशनांनी सुरू केली होती की तुम्ही दर महिन्याला नियमितपणे काही तर पुस्तकं विकत घ्या. आपल्या घरी स्वतःचे ग्रंथालय असू द्या. आपल्याला आवडणारी, आपल्याला इतरांना वाचावी अशी वाटणारी पुस्तकं आपल्यापाशी संग्रहात ठेवा. वाचनाची आवड ही वाचक निर्माण करतं आणि ही गुणोत्तर प्रमाणात वाढत जाते हे लक्षात ठेवा. मग परदेशामध्ये अशा प्रकारचे उपक्रम कसे राबविले जातात मी याची तुम्हाला 2 एक उदाहरणं सांगणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सद्वारे दर आठवड्याला न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर आणि वर्षाच्या अखेरीस सुद्धा न्यूयॉर्क टाइम्स बेस्ट सेलर हे सदर प्रकाशित केलं जातं. फिक्शन आणि नॉन फिक्शन या 2 श्रेणींमध्ये ही पुस्तकं त्यांचं श्रेणीकरण केलं जातं आणि त्या आधारावर कोणतं पुस्तक कोणी वाचावं हे लोकांना सहजपणे ठरवता येतं. तर नॅशनल बुक क्रिटिक सर्कल या नावाचं एक संस्था इंग्लंडमध्ये आहे. ती वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचं परीक्षण करते आणि त्या परीक्षकांच्या आधारावर पुस्तकांचं श्रेणीकरण करतं. समीक्षकांना कोणती पुस्तकं आवडली, सामान्य वाचकांना कोणती पुस्तकं आवडली याचंही वर्गीकरण करतं. न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलर सारख्या योजनांमधून अनेक पुस्तकांच्या प्रकाशकांना मोठी चालना मिळते. त्यांना जगभर वाचक वर्ग प्राप्त होतो. आपल्याकडे हे उपक्रम त्या प्रमाणात अद्याप तरी होत नाहीत. मग कोणते ग्रंथ वाचकप्रिय असतात? सामान्यपणे प्रणयकथा, प्रेमकथा वाचकांना वाचायला आवडतात. रहस्य, गूढ कथा, विज्ञान कथा यांचा क्रमांक जवळपास त्याच पायरीवर आहे. चरित्रांचं वाचन करणारे थोडेफार वाचक असतात. व्यक्तिमत्व विकासाची पुस्तकं लोक नाईलाजानी व्यक्तिमत्वाच्या विकासाकरता नव्हे तर मी पण व्यक्तिमत्व विकासाचा प्रयास करीत आहे असं सांगण्याकरता का होईना वाचतातच. पाककला हा अत्यंत लोकप्रिय विषय आहे. प्रत्येक घरातल्या भांडणांचं मूळ तिथेच कुठेतरी लपलेलं आहे. ज्योतिषाची पुस्तकं माणसं का वाचतात याचं भाकीत अजून कोणी केलेलं नाहीये. धार्मिक पुस्तकं तर खूपच लोक वाचतात, वैचारिक फार थोडे. अभ्यासपूर्ण पुस्तकांचा संग्रह करणारी लोक खूप असतात, वाचणारे फारच थोडे. म्हणून क्लासिक्स बद्दल एक वाक्य आहे, ए क्लासिक इज ए बुक विच इज कलेक्टेड बाय मेनी बट रेड बाय फ्यू. अगदी खरं आहे. तत्वज्ञान विषय पुस्तकांचे वाचक तर फारच कमी असतात. विज्ञान, अंकशास्त्र अशा पुस्तकांना वाचकांचे. मग एका पुस्तकाबद्दल तुम्हाला सांगतो की पुस्तक कसं लोकप्रिय होतं. J.R.R. टॉल्किन्स या लेखकाने एक अत्यंत असाधारण पुस्तक 3 भागांमध्ये लिहिलं, लॉर्ड ऑफ द रिंग्स. हे पुस्तक एवढं गाजलं, त्याच्यावरचे चित्रपट त्याहीपेक्षा अधिकच गाजलेत. परंतु मग या लॉर्ड ऑफ द रिंग्स मधल्या वेगवेगळ्या पात्रांवर धरून द हॉबिट आणि त्याशिवाय इतर अनेक पुस्तकं श्री टॉल्किन्स यांनी लिहिली आणि ती तितकीच गाजली. याचं कारण काय?
या पुस्तकातलं जे काही वर्णन आहे, ज्या भागाचं, ज्या जगाचं, ते अत्यंत वास्तविक वाटावं इतकं उत्तम आहे. ते जरी काल्पनिक असलं तरी त्याचा प्रभाव, त्याची पकड असाधारण आहे. मग एखाद्या रहस्य कथा लेखकासारखं किंवा एखाद्या गुप्तचरासारखंच आपण पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तक समजून घ्या, त्याचा शोध घ्या आणि मग ते वाचा. आपोआपच तुम्हाला ते आवडेल. मग उत्तम वाचनाची तंत्र कोणती आहेत? उत्तम वाचनाचं जर तंत्र आपल्याला सापडलं तर आपण चांगला आणि प्रभावी वाचक होऊ शकतो. पुस्तक वाचण्यापूर्वी आधी मंथन करा. काय कोणतं पुस्तक? पुस्तकाच्या शेवटल्या पानावर, चांगल्या पुस्तकाच्या शेवटल्या पानावर पुस्तकाचा थोडक्यात परिचय दिला असतो. मग ती रहस्यकथा असेल, चरित्र असेल, वैचारिक असेल, त्यावरून आपल्याला पुस्तकाच्या लेखकाचा दृष्टिकोन आणि स्वरूप सहजपणे लक्षात येतं. बरेच वेळा पुस्तकाच्या बद्दलचा समीक्षण वाचलं की त्या पुस्तकाच्या स्वरूपाचं पूर्ण आकलन होतं. मग पुस्तक वाचा आणि वाचल्यावर पुन्हा एकदा प्रश्न स्वतःला विचारा, मला हे समजलं आहे का? यातून मला काय प्राप्त झालं? तर ते पुस्तक आपण चांगल्या प्रकारे शिकू शकतो. एक प्रभावी वाचक व्हायचं असेल तर पुस्तकातला बराचसा भाग आपल्या लक्षात राहायला पाहिजे. त्यातले विविध पैलू त्यातले विविध पैलू आपल्याला समजायला लागतात. पुस्तकातला उघड आणि छुपा अर्थ लक्षात येतो. आपली मतं विवेकपूर्ण आणि वस्तुनिष्ठपणे आपण सांगू शकतो. बरेच वेळा काही लोकांच्या वर्तनात तर पुस्तकं वाचल्यावर बदल होतो. एखादं पुस्तक एवढं मनावर प्रभाव करतं की आपल्याला त्यातली मतं केवळ पटत नाही तर ती आपण आचरणात आणायला लागतो. आपल्या कल्पकतेला चालना देण्याकरता, नाविन्याला चालना देण्याकरता पुस्तकं विलक्षण उपयुक्त असतात. आणि म्हणून असं म्हणतात, टुडे ए रीडर, टुमॉरो ए लीडर. तो वाचन करतो त्याला इंग्रजीमध्ये बिब्लिओफिल म्हणतात किंवा बुकवर्म म्हणतात. आपल्यापैकी अनेक लोकांना अशा प्रकारचं विस्तृत वाचन करणाऱ्या लोकांचा परिचय झाला असेल. ते सातत्याने पुस्तकं वाचतात. एखादं जरी पुस्तक त्यांच्याकडून वाचून पूर्ण झालं त्यांना फार हुरहुर लागते. म्हणून काही एखादं पुस्तक हरवलं तर त्यांना आपली खूप संपत्ती हरवली असं त्यांना विलक्षण उद्वेग व्हायला लागतो. असे पुस्तकं खरंच वाचतात. असे वाचक खऱ्या अर्थाने श्रेष्ठ दर्जाचे वाचक असतात. तर अशा एका वाचकाचं तुम्हाला मी उदाहरण सांगणार. हॅलो, कोणीतरी बोलत आहे, प्लीज माईक बंद करता का? तुझा आवाज मोठा होत नाही. हॅलो, कोणीतरी बोलत आहे, कोण बोलताय? काढलं सर त्यांना मीटिंग मधून. प्लीज कंटिन्यू. श्री वाकणकर यांचा तुम्हाला उल्लेख मला करायला पाहिजे. श्री वाकणकर यांचं नाव जरी ते महाराष्ट्रीयन असले तरी आपल्यापैकी अनेकांच्या परिचय असं नाहीये. विष्णू श्रीधर वाकणकर हे एक विलक्षण व्यासंगी वाचक, लेखक आणि साक्षेपी संशोधक होते. त्यांच्या मनात एक कल्पना आली की पुराणामध्ये जी सरस्वती नावाची नदी आहे ती कदाचित खरी असावी, ती अस्तित्वात असली पाहिजे. त्या काळात काही सॅटेलाइटचा शोध लागलेला नव्हता किंवा अशा प्रकारच्या आधुनिक आर्किओलॉजिकल म्हणजेच पुरातत्व शास्त्रज्ञाच्या तंत्रांचाही शोध फारसा लागलेला नव्हता आणि त्याचा वापर भारतात क्वचितच होत होता. अशा वेळेला श्री वाकणकर यांनी सरस्वती नदीचा शोध घेण्याचं शिवधनुष्य जणू काही उचललंच. विस्तृत वाचन, अनेक पुराणांचं, संस्कृत ग्रंथांचं, पालीमधल्या ग्रंथांचं, अनेक जिथे कुठे जातील तिथे ते सरस्वती बद्दल वाचतच राहिले आणि अखेर त्यांनी सरस्वती नदी खरोखर भारतात कुठे होती याचा नकाशा तयार केला आणि सरस्वती शोध या नावाचं 7 खंडातलं पुस्तक देखील लिहिलं. त्यांना श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांचा गौरव करून त्यांना पद्मश्री ही पदवी पण दिली. मग श्रेष्ठ वाचक कसे असतात? मी काही नावं सांगणार आहे. हीच नावं काही अंतिम वाचक म्हणून नाही, पण हे आपल्या डोळ्यापुढे आदर्श असावेत अशा अर्थाचे वाचक आहेत. डॉक्टर आंबेडकर, लोकमान्य टिळक, राधाकृष्णन, डॉक्टर मानवेंद्रनाथ रॉय, शंकर दयाल शर्मा किंवा भा. रा. भागवत. मी यांची नावं का घेतो हे तुम्हाला थोडक्यात सांगणार सुद्धा आहे. आपण जर समजा लोकमान्य टिळकांना एक राजकीय पुढारी म्हणून ओळखत असाल तर त्यांचा आणि आपला परिचय झाला नाही असं मला खेदानी म्हणावं लागेल. आर्टिक थोम इन वेदास, गीता रहस्य किंवा ओरायन यासारखी पुस्तकं ज्या माणसांनी लिहिली त्याचं वाचन किती विशाल आणि विस्तृत आहे याचा आपल्याला अंदाजच येणार नाही. आपल्यापैकी अनेकांना डॉक्टर मानवेंद्रनाथ रॉय यांचं तर नाव कदाचितच ऐकून माहिती असेल. भारतातल्या सर्वश्रेष्ठ विचारवंतांमध्ये त्यांचा क्रमांक कदाचित पहिलाच असावा. त्यांचं रिझन, रोमॅटिसिझम अँड रिव्हॉल्युशन हे पुस्तक बुद्धी, प्रेरणा आणि क्रांती या नावाने मराठीत अनुवादित झालंय 2 भागांमध्ये. डॉक्टर राधाकृष्णन यांनी भगवद्गीतेवर लिहिलेले लेख किंवा द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या वाचनाची गती आणि खोली आणि त्यांनी जगभरातल्या किती विविध तत्वज्ञानांचा किती सखोल अभ्यास केला होता याचा परिचय होतो. परंतु आता काय झालं आहे, आज एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे. विविध प्रकारची सामाजिक संदेश
प्रसरणाची माध्यमं उपलब्ध झाली आहे. व्हॉट्सअप हे आजकाल सगळ्यात महत्त्वाचं पुस्तकच झालेलं आहे. फेसबुक त्याच्या खाली कदाचित दुसरा नंबर लागेल. इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, चॅट शेअर आहे. पण यांचा परिणाम काय होत आहे? याच्यामुळे लोकांची वाचनाची प्रवृत्ती आणि इच्छा कमी कमी होत जाते. जितकी नवीन तंत्रज्ञानावर आधारित संदेशवहनाची माध्यमं पुढे येत आहे, त्यामुळे आपल्याला आता वाचायची गरज नाही. सर्व काही आता आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध झालं आहे आणि तेवढं वाचलं तरी पुरेसं आहे. अशा प्रकारचा एक विकृत विचार समाजात बळावत आहे. वाचन सवयी त्यामुळे घट होत आहे. आपली विचाराची आणि कल्पक विचार करण्याची क्षमता आपण गमावतो आहोत, हेच आपल्या लक्षात येत नाही आहे. याचा आपल्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होतो. कितीतरी वेळा आपण चेष्टेने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिकलात काय असं विचारतो, पण हे खरं आहे बरं. आपल्या विचारांवर या समाज माध्यमांचा नकळत होणारा प्रभाव आपल्याला स्वतंत्रपणे आणि विवेकाने विचार करण्यापासून परावृत्त करत आहे. हे आपण लक्षात घेतो आहेत का? चारित्र्य निर्मिती नावाची प्रक्रिया केवळ पुस्तकातून आणि वाचनातून होते, ही गोष्ट तर बहुतेक वेळा वडील मंडळी देखील विसरली आहे. मग या डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृतीचा विकास होऊ शकतो का? याचं उत्तर हो असं आहे. नवीन तंत्रज्ञान आणि साधनं आली आहेत, त्याच्यामुळे वाचन थांबणार नाही. टॅबलेट नावाच्या गोष्टीबद्दल आपण ऐकलं असेल, ही एक खूप उत्तम अशी सुविधा आहे. ती आता रूढ झाली आहे. टॅबलेटवर आपण कितीतरी पुस्तकं संग्रहित करून ठेवू शकतो. किंडलचा तर खूपच विस्तृतपणे आपण वापर करू शकतो. ऑडिओ पुस्तकं म्हणजेच दृकश्राव्य पुस्तकंही उपलब्ध झाली आहेत. ही पुस्तकं वाईट नाहीत, ही साधनं वाईट नाहीत, आपण त्याचा वापर करत नाही ही बाब वाईट आहे, लक्षात घ्या. मग एक लक्षात घ्या, सामाजिक संदेशवहनामुळे जर वाचन संस्कृतीवर आणि वाचनावर विपरीत परिणाम होत असेल, तर तो टाळण्याकरता समृद्ध आणि संपन्न विचार करणारा व्यक्ती पुस्तक वाचून तयार होतो, हा विचार आपण समाजापुढे मांडला पाहिजे. या नवीन डिजिटल संस्कृतीला आपण स्वीकारूया, काही हरकत नाही. नवीन तंत्रज्ञानामुळे जी वाचनाच्या ज्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत त्याही स्वीकारायला हरकत नाही, उलट त्यांचं स्वागतच करायला पाहिजे. कारण एक लक्षात ठेवा, वाचन महत्वाचं आहे. वाचनाकरता केवळ पुस्तकच वापरलं पाहिजे असं नाही. गटेनबर्ग मी जेव्हा कागदाचा शोध लावला, मुद्रण यंत्राचा शोध लावला, त्यानंतर भूर्जपत्र कालबाह्य झालीतच. कदाचित उद्या कागदी पुस्तकं कालबाह्य होतील, वाचन कालबाह्य होणार नाही. आपल्याला याच्याकरता मला एक किंडलचं उदाहरण दिलं पाहिजे. डेव्हिड स्ट्रेफेल्ड आणि जेसन मार्कोशी यांनी पहिला अमेझॉन किंडल तयार केला. तुम्ही किंडल पाहिलं असेल. आज हा सगळ्यात लोकप्रिय असा ई वाचनाचं हे एक साधन आहे. एकाच किंडलमध्ये जवळपास 7 ते 10 हजार पुस्तकं आपण संग्रहित करू शकतो आणि आपल्याला हवं तेव्हा आपल्या फावल्या वेळात, प्रवासात, इतरत्र सर्व ठिकाणी ती वाचू शकतो. आणि यामुळे ऑनलाईन वाचकांचा समूह देखील निर्माण झाला आहे. या ऑनलाईन वाचकांच्या समूहामधून आपण नवीन पुस्तकांबद्दल, नवीन विचारांबद्दल माहिती प्राप्त करू शकतो. नवीन विचार प्रवाह, नवीन तत्वज्ञान समजू शकतो, वैचारिक आदान प्रदान करता येतं. याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बोलकी पुस्तकं आज आलेली आहेत. त्याला लिब्री वॉक्स असं म्हणतात. वॉक्स म्हणजे लोक, लिब्री म्हणजे बोलणार. लिब्री वॉक्स या प्रकारच्या संकल्पनेची स्थापना एका स्वयंसेवी संस्थेने केली आहे 2005 साली. ह्यूज मॅकग्रेगर या नावाच्या माणसाने तिला चालना दिली. पुस्तकं जेव्हा आपल्याला वाचता येत नाही, असं अनेक प्रसंग येतात. घरी लाईट नसतात, डोळे अधू होतात, आपण आजारी असतो, पुस्तक वाचणं शक्य होत नाही, म्हणून काय वाचन सोडून द्यायचं का? मुळीच नाही. तर ज्या पुस्तकांवरचं अधिकार शुल्क निघून गेलं आहे, अशा अनेक उत्तम कादंबऱ्या, अनेक पुस्तकांचं वाचन काही उत्साही लोक स्वतः मोफत करतात आणि त्यांचं रेकॉर्डिंग करून, त्यांना संकलित करून, त्यांचं ध्वनिमुद्रण झाल्यानंतर ती वाचकांना सहजपणे उपलब्ध करून देतात. आपण जर युट्यूबवर गेलात तर तुम्हाला अशा प्रकारचे ऑडिओ बुक्स कितीतरी मिळतील. शेरलॉक होम्स असेल, ए.जी. गार्डिनर असेल, जेम्स हॅडली चेस असेल किंवा फादर ब्राऊन असेल, यांची सगळी पुस्तकं, डॉक्टर फुमांचू असेल, आज लिब्री वॉक्सवर उपलब्ध आहेत. लोक ती वाचतात. शेक्सपियरची नाटकं उपलब्ध आहेत आणि इतकी उत्तम प्रकारे वाचलेली असतात की जणू काही आपण पुस्तक ऐकत नाही आहोत तर वाचत आहोत, अशा प्रकारची अनुभूती आपल्याला होते. मग या वाचनाबद्दलचे काही महत्वपूर्ण निष्कर्ष आपल्याला सांगितले पाहिजेत, ज्याच्यामुळे आपल्याला वाचन संस्कृतीचं महत्व कदाचित लक्षात येईल. जी मुलं 15 ते 17 वयोगटातील असतात, त्यांच्यामध्ये वाचनाची जर सवय नसेल तर ते पुढे चांगले वाचक होऊ शकत नाही, चांगले नागरिक होऊ शकत नाही. जी मुलं वाचनात कमी पडतात, ती नंतर वाचन सवय जोपासू शकत नाही. सुट्टीमध्ये आपला सर्व वेळ फक्त खेळांकरता वापरणारी मुलं नंतर हळूहळू वाचनाच्या दृष्टिकोनातून मंदावत जातात, चांगले वाचक होऊ शकत नाही. बालपणापासून ज्यांना वाचनाची सवय नसते ते नंतर कुशाग्र बुद्धीचे आणि स्वतंत्र विचार करणारे नागरिक होऊ शकत नाही. त्यांना कोणावर तरी विसंबून राहावं लागतं, अवलंबून राहावं लागतं, कारण त्यांच्या वाचनातले आवड नव्हे, विचार करण्याची क्षमता संपलेली असते.
आणि म्हणून सिसेरो या ग्रीक तत्वज्ञानी वापरलेलं एक वाक्य कृपा करून लक्षात घ्या. ए रूम विदाऊट बुक इज लाईक ए बॉडी विदाऊट ए सोल. आत्म्याशिवाय शरीराचा काय अर्थ आहे? पुस्तकाशिवाय चांगल्या घराला अर्थ नाही. मग या वाचनाच्या संदर्भात आज जर आपण जगाचा एक सर्व्हे केला, तो तुम्हाला मी दाखवू इच्छितो, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. जगात सर्वाधिक चांगले पुस्तकं वाचणारे लोक किंवा सर्वाधिक वाचन करणारे लोक 2020च्या एका सर्वेक्षणानुसार भारतात आहेत. त्यानंतर थायलंड आणि चीनमध्ये आहे. तर जगात सर्वाधिक जास्त पुस्तकं चीनमध्येच छापली जातात. आपण आता युरोपाला आणि अमेरिकेला याबाबतीत फारच मागे टाकलेलं आहे. भारतीय लोक सर्वाधिक वाचन करतात. त्यानंतर थायलंड आणि चीनचा क्रमांक लागतो. परंतु सामान्यपणे भारतीय लोक रंजक साहित्य जास्त वाचतात, कल्पित साहित्य जास्त वाचतात. वैचारिक साहित्य वाचण्याकडे त्यांचा फारसा कल नाही. जागतिक महामारीच्या काळात, म्हणजे ज्याला आपण कोविड पॅन्डेमिक म्हणतो, त्या काळात वाचनाची सवय वाचकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असाही एक सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. ई पुस्तकं हळूहळू लोकप्रिय होत आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, एक वाक्य तुम्हाला सांगतो. इट वॉज इम्पॉसिबल टू फील अलोन इन अ रूम फुल ऑफ फेवरेट बुक्स. तुमच्या आवडीची पुस्तकं जर तुमच्या घरात असतील तर तुम्हाला एकटेपणा जाणवतच नाही हो. तुमचे मित्र तुमच्या अवतीभोवती बसले आहेत असं तुम्हाला जाणवायला लागतं. मग वाचन सवयीत घट होत आहे का? तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यमांच्या प्रभावामुळे ही घट निश्चितपणे होत आहे. आपण ज्या गोष्टीला परंपरागत पुस्तक म्हणतो, कागदी पुस्तक म्हणतो, त्यांचं वाचन, त्यांची निवड करण्याची क्षमता, विकत घेण्याची इच्छा हळूहळू कमी होत आहे. परंतु त्यासोबत इतर माध्यमातून जरी पुस्तक वाचता येत असेल तरी त्याची मात्र आवड निर्माण होत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. एक प्रख्यात कादंबरीकार होऊन गेलेत इझॅक ॲसिमॉव नावाचे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, बायसेंटेनियल मॅन. की संगणक आणि रोबो यांना जर विचार करण्याची क्षमता निर्माण झाली तर ते पुस्तकं वाचतील? उत्तर होकारार्थी आहे. केवळ वाचणारच नाही तर त्या पुस्तकाप्रमाणे ते विचार सुद्धा करू शकतील. आपण जर बायसेंटेनियल मॅन ही ॲसिमॉव यांची कादंबरी किंवा हा चित्रपट पाहिला, खात्रीने सांगतो तुमच्या डोळ्यातून एक क्षणभर करा होईना एक अश्रूचा टीप नक्की बाहेर येईल. इतका सुरेख चित्रपट आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या, म्हणजे तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर तर इतका उत्तम प्रकाश दुसऱ्या पुस्तकातून मला तरी अद्याप वाचायला मिळाला नाही. मग थोडा तरी वेळ कधीतरी द्या, पुस्तक वाचा. कमीत कमी एक पुस्तक एका महिन्याला वाचा. एखाद्या पुस्तकाला समजून घ्या. आपलं वाचन कौशल्य विकसित करा. आपण जी पुस्तकं वाचता ती इतरांना वाचायला द्या. इतर कुठलीही भेट देण्यापेक्षा पुस्तक वाचायला भेट देणं याच्यासारखा मोठा ठेवा कोणाला देणं नाही. एक प्रकारे एखादा खजिना देण्यासारखा आहे. वाचनाला जितकं प्रोत्साहन देता येईल मित्रांमध्ये, आपल्या घरामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, तितका प्रयत्न करा. पुस्तकांची शिफारस करा आणि शक्य असेल तर एकदा वाचलेलं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचा. कारण जे पुस्तक आपण दुसऱ्यांदा वाचतो तेव्हा आपल्याला दुसऱ्यांदा काहीतरी नवीनच त्याच्यात सापडत असतं. मग एक अजून मुद्दा आपल्या लक्षात मला आणून दिला पाहिजे. अनेकांच्या मनात पुस्तकाबद्दलच घृणा असते. त्यांना पुस्तक आवडतच नाही. एखाद्या विषयावरचं पुस्तक आवडत नाही असं नव्हे, त्यांना कोणतंच पुस्तक आवडत नाही. त्याला बुक बायस असं म्हणतात. पुस्तकांबद्दलचा पूर्वग्रह किंवा पूर्वग्रह. काही लोकांना विशिष्ट लेखकांचीच पुस्तकं आवडतात. इतर लेखकांची, इतर विचारांची, इतर तत्वज्ञानाची पुस्तकं वाचणं त्यांना शक्य होत नाही. मनात आधीपासून असणारा पूर्वग्रह चांगला वाचक कधीच करू देत नाही. दुसऱ्याचे विचार पटलेच पाहिजे असं आवश्यक नाही हो. दुसऱ्या पुस्तकातले सगळेच विचार आपण स्वीकारले पाहिजेत असंही आवश्यक नाही. पण वाचाल तर कदाचित आपल्याच मर्यादा आपल्या लक्षात येतील. आपल्या विचारांचा तुकडेपणा आपल्याला समजेल. आपण ज्या विचारांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो त्याच्या मर्यादा लक्षात येऊ शकतात आणि नवीन प्रकारे विचार करण्याची प्रेरणा मिळू शकते. ज्या देशामध्ये अशा प्रकारची पुस्तकं भ्रूढा नसेल त्या देशात चांगले शास्त्रज्ञ, चांगले वैज्ञानिक, चांगले विचारवंत निर्माण होतात. आणि म्हणून ग्रंथालयांनाच खऱ्या अर्थाने आज मंदिर मानलं पाहिजे. वाचन संस्कृती विकसित करायची असेल तर ग्रंथालयांना पर्याय नाही. ग्रंथ हेच गुरु आहेत. हा सुविचार नाही, हे सत्य आहे. ती एक आचरणीय कृती आहे. कृपा करून लक्षात घ्या. ग्रंथालयाच्या माध्यमातून शेकडो अनेक वैचारिक प्रकल्प राबविता येतात. अनेक प्रकारचे प्रयोग करता येतात. चांगला नागरिक निर्माण करता येतो. कोणत्याही देशाचं खरं वैभव जर काही असं मोजायचं असेल ना तर त्याचा जर निर्देशांक एक असेल तर तो एकच, या देशात चांगली ग्रंथालयं किती आहेत. मग जगातील सर्वात सुंदर ग्रंथालयं कुठे आहेत तर ट्रिनिटी कॉलेज हे ग्रंथालयाचं चित्र सोबत मी दिलेलं आहे. एडमॉन्ट कॉलेज, सेंट्रल ग्रंथालय व्हँक्युव्हर, स्टीफन्स लायब्ररी न्यूयॉर्क, ॲबेज लायब्ररी सेंट गॉल, स्टुटगार्ट लायब्ररी जर्मनी किंवा पार्लमेंटरी लायब्ररी कॅनडा, एस्कोरियल लायब्ररी स्पेन आणि क्लेमियन लायब्ररी प्राग, म्हणजे आजचं झेक रिपब्लिक. पण याच्यामध्ये भारतातल्या एकाही ग्रंथालयाचं नाव नाही. याचा आपल्याला खेद होतो का हो? जगातील सर्वात सुंदर ग्रंथालय एखाद्या वास्तुकलेच्या शिल्पापेक्षा अत्यंत उत्तम आहे. त्याची चित्रच मुद्दाम मी तुम्हाला दाखवण्याकरता इथे ठेवली आहे की या इमारती ग्रंथालयांची आहेत
असं तुम्हाला कदाचित त्यांच्याकडे पाहून वाटणार नाही, पण हीच खरी ग्रंथालय आहेत आणि अत्यंत सुंदर आहेत. सर्वात मोठं ग्रंथालय कुठे आहे तर संसदीय ग्रंथालय, पार्लमेंटरी लायब्ररी ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 157 दशलक्ष ग्रंथ येथे संग्रहित करण्यात आले. त्याच्या खालोखाल ब्रिटिश लायब्ररीमध्ये 150 दशलक्ष, विचार करा किती पुस्तकं आहेत. न्यूयॉर्कच्या पब्लिक लायब्ररीमध्ये जवळपास 55 दशलक्ष ग्रंथ आहेत. आजकाल चीनी लोकांनी यात फार आघाडी घेतलेली आहे. शंघाय आणि पेकिंग येथे मोठी मोठी ग्रंथालय स्थापित करून चीनी लोकांमध्ये वाचनप्रियता वाढविण्याचा प्रयत्न चीनी शासन करीत आहे. रशियातल्या ग्रंथालयात जवळ 47 दशलक्ष ग्रंथ पुस्तकं आहेत. तर टोकियोच्या संसदीय ग्रंथालयात 41 दशलक्ष. भारतातल्या एकाही ग्रंथालयात एवढी पुस्तकं एका ठिकाणी संग्रहित नाही, हे मला अत्यंत खेदाने सांगावंसं वाटतं. मग ही सर्वात मोठी ग्रंथालय इतकी सुंदर आणि इतकी भव्य आहेत, त्यांची चित्र पाहून आपल्याला थोडंसं तरी आनंद व्हायला हवा. मग काही ठिकाणी तर आता निःशुल्क ऑनलाईन ग्रंथालयांची सुविधा उपलब्ध झालेली आहे. प्रोजेक्ट गटेनबर्ग मधून तुम्हाला हवं ते पुस्तक, अर्थात त्यांच्यापाशी संग्रहित असणाऱ्यांपैकी प्राप्त होऊ शकतो. जवळपास 30 लक्ष पुस्तकं आहेत. रीड प्रिंट नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरही तुम्हाला अत्यंत उत्तम चांगली पुस्तकं निःशुल्क प्राप्त करता येतात, डाउनलोड करता येतात, वाचता येतात, आपल्या किंडलमध्ये संग्रहित करता येतात, आपल्या टॅबलेटमध्ये ठेवून देता येतात. चेस्ट ऑफ बुक्स, पेज बाय पेज बुक्स, आंतरराष्ट्रीय चिल्ड्रन्स लायब्ररी, क्लासिक बुक शेल्फ, लिब्री वॉक्स किंवा फिक्शन युनायटेड स्टेट या सर्व वेबसाईटवरून पुस्तकं स्वस्तात किंवा फुकट किंवा निःशुल्क प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही एक प्रकारची जगाला या सर्व व्यवस्थांनी, या संस्थांनी दिलेली सर्वात महान देणगी आहे. आपण तिचा लाभ घेणार आहोत का, हा विचार मात्र करण्यासारखा आहे. मग ही जी सर्वोत्तम ग्रंथालय आहेत यांची निर्मिती सहजासहजी झाली नाही. अनेक लोकांनी अनेक प्रकारचे परिश्रम केले, खूप मोठा त्याग केला, खूप दान दिलं आणि आपलं जीवन नव्हे इतरांचं जीवन सार्थकी लावलं, म्हणून ही ग्रंथालय सर्वोत्तम झाली आहेत. हे कृपा करून लक्षात घ्या. जगातल्या सर्वोत्तम ग्रंथालयांमध्ये लायब्ररी ऑफ काँग्रेसचा पहिला क्रमांक आहे, बोडेलियन लायब्ररी ऑक्सफोर्डचा दुसरा क्रमांक आहे, येल विद्यापीठातलं ग्रंथालय अमेरिकेतलं 3ऱ्या क्रमांकाचं आहे, तर सेंट मार्क्स इटलीचं ग्रंथालय 4थ्या, त्याच्या खालोखाल आपण व्हॅटिकनच्या ग्रंथालयाला कदाचित डॅन ब्राऊनच्या चित्रपटामध्ये पाहिलंही असेल. बोस्टनची सार्वजनिक लायब्ररी असेल, न्यूयॉर्कचं सार्वजनिक ग्रंथालय असेल, ही जगातली सर्वोत्तम ग्रंथालयं मानली जातात. मग आता तुम्हाला शेवटी एक गोष्ट मला सांगावयाची आहे. ज्या विवाह शिरवाडकरांच्या अर्थात कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा वाचक दिन, मातृभाषा दिन साजरा करतो, त्यांची एक कविता आहे, ती कृपा करून समजून घ्या. ती वाचू नका, ती ऐकू नका, ती समजून घ्या. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनवते हात जोडून, वाट वाकडी धरू नका. सूर्यकलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करुण पूजन, बुबडाचे व्रत करू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका. अंधप्रथांच्या कुजट काटेरी दिवा भितासम दडू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा. 21वे शतक समोरी 16व्या स्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. मेजा खालून मेजावरून द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांच गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. वाचक हो, मित्र हो, याचा भावार्थ जर समजला असेल तर तुम्हाला भाषेचं, वाचनाचं महत्व कळलं असं मला म्हणता येईल. मराठी राजभाषा आहे आपली, तिची काय दुर्दैवी अवस्था झाली आहे याच्याबद्दल मी नंतर कधीतरी सांगणारच आहे. परंतु ही मातृभाषा जी आहे ना आपली, तिच्याबद्दल काय म्हटलं हे जरा समजून तर घ्या. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. तिच्याच संगाने जागल्या धरा खोऱ्यातील शिळा. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी. चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. अशा या मातृभाषा दिनानिमित्त आपण मराठी भाषेचं संगोपन, संवर्धन करण्याकरता एक तरी मराठी पुस्तक विकत घ्या, एका तरी मराठी ग्रंथालयाला भेट द्या, त्याचं सदस्यत्व घ्या आणि त्या भाषेला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही चांगले वाचकच नव्हे, चांगले नागरिक व्हाल. आणि म्हणून कुसुमाग्रजांच्या शब्दातच शेवट करतो. माय बोली माझी मराठी, तिच्यात मायेचा ओलावा. वेगवेगळ्या शब्दालंकारात घेते हृदयाचा खोलावा. ज्ञानदेवानी तर म्हटलंच आहे, या कारणे मिया गीतार्थू मराठिया केला लोका याया दिठीचा विशो. मित्र हो, वाचन करा, विचारांचं संगोपन करा, तर वाचन संस्कृतीच नव्हे, एक चांगले नागरिक, एक चांगला समाज, एक समृद्ध समाज आपण निर्माण करू. केवळ प्रतिज्ञा करून आत्मनिर्भर भारत निर्माण होणार नाहीये.
प्रयत्न करून होणार आहे. भारताला महासत्ता विश्वगुरु जे काही आपल्याला बनवायचं ते करायचं असेल तर वाचायला आणि वाचनाला प्रोत्साहन द्यायला शिका. वाचन कराल तर विचार संस्कृतीचा प्रगल्भ विकास होईल. आपण असं माझा विचार ऐकून घेतला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.